हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. जशी आहे तशी अध्याय नंबर आज आपण प्रारंभ करणार आहोत 10. लास्ट टाइम आपण अध्याय नंबर 9 पूर्ण केला होता. करेक्ट. हरे कृष्ण. आहेत सगळ्या जागेवरती? हरे कृष्ण. तर हरे कृष्ण. 9व्या अध्यायाचा अंत होता. मनमना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. राईट. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. तर अशा प्रकारे भक्तियोगाचं विवेचन करताना भगवंतांनी 9व्या अध्यायाला कन्क्लूड केला होता. आणि जेव्हा 10वा अध्याय चालू होतो, 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला डायरेक्ट भगवंतांचं वचन प्रारंभ होतो. अर्जुनाचं इथे काही कन्व्हर्सेशन नाहीये. ज्याप्रमाणे 9वा अध्याय डायरेक्ट स्टार्ट होतो बिना कुठल्या प्रश्नाचा. भक्तियोगाच्या सेक्शन मध्ये जेव्हा भगवंत विवेचन करत आहेत तेव्हा त्यांना स्वतः एक्स्टसी आहे की मैं भक्ति के बारे में बता रहा हूं. राईट. म्हणून अध्यायाचा प्रारंभ स्वतःच प्रारंभ करतात. त्यांना कोणी सांगायची गरज नाही की पूछने की जरूरत नहीं कि कुछ आपसे मैं कुछ पूछ रहा हूं या फिर आप बताएंगे. सो ही बिगिन्स स्ट्रेट अवे 9th चॅप्टर. आणि तसंच 10वा अध्याय पण भगवंत स्वतः स्टार्ट करतात. अर्जुनाचा काही प्रश्नच नाहीये. मग आता असं का होतंय? कारण तुम्ही जर कनेक्शन बघितलं, 9वा अध्याय 8वा अध्याय, 8वा आणि 9वा अध्यायाचा एंड ऑलमोस्ट सिमिलर आहे. तुम्ही जर 8व्या अध्यायाच्या अंतला बघितला असेल, लास्ट वर्स 8व्या अध्यायाचा, वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रतिष्ठम. राइट. कि जो भगवान की भक्ती करता है वो बाकी जेवढे काही मार्ग आहेत, तपस्या, दान, वर्णाश्रम धर्म मधले बरेच त्या सगळ्याचं फळ स्वतः प्राप्त करतो, असं भगवंत 8व्या अध्यायाच्या एंडला सांगतात. राईट. म्हणजे भक्तियोग हा किती महत्वाचा आहे त्याच्यावरून आपल्याला म्हणजे भगवंत सांगायचा प्रयत्न करतो की भक्तियोग किती महत्वाचा आहे आणि म्हणून भक्ती केली पाहिजे. राईट. मग ती आता भक्ती कशी करावी 9व्या अध्यायामध्ये पूर्ण विवेचन केलेलं आहे. आणि इव्हन 8व्या अध्यायाच्या मध्यभागी सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा दिसेल भगवंत म्हणतात, सॉरी 8व्या अध्यायाच्या मिडल मध्ये यम यम वापी स्मरण भावम किंवा अंतकालेच्या मामेव, कसं माझं स्मरण करावं. म्हणजे तुम्ही जर थीम बघितली 8व्या अध्यायापासून इव्हन स्टार्टिंग फ्रॉम एंड 6व्या अध्यायाच्या एंड पासून थीम काय आहे? माझं स्मरण कसं करता येईल, तुम्हाला माझं स्मरण कसं करता येईल. म्हणून जेव्हा 6वा अध्याय एंड होतो की सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे? जो माझा हृदयामध्ये ध्यान करत असतो. मग जेव्हा 7वा अध्याय चालू होतो तेव्हा भगवंत सांगतात की कशा प्रकारे तुम्ही माझ्यावर ध्यान करू शकता. राईट. आणि 8व्या अध्यायामध्ये थीम कंटिन्यू होते. भगवंत सांगतात की देखो मृत्यु के समय में जो मुझे याद कर सकता है वही मेरे धाम में आ सकता है, उसको अच्छी गति प्राप्त हो सकती है. राइट. 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की फुल फ्लेज भक्ति मेरा स्मरण करके करोगे और मेरी भक्ती करोगे तो उससे क्या होगा, त्याने तुला काय काय प्राप्त होईल. आणि 10वा अध्याय सुद्धा असा स्टार्ट होतो. या 10व्या अध्यायाचं टायटल आहे विभूती योग किंवा श्री भगवंतांचे ऐश्वर्य. राईट. मग या अध्यायामध्ये भगवंत सांगतील की इस दुनिया के किन किन चीजों में मैं अपने आप को रिप्रेजेंट करता हूँ. इट्स ऑलमोस्ट लाइक काइंड ऑफ सिमिलर 7वां अध्याय है ना. रसो हम अपसु कोणते, जसं भगवंत म्हणतात की पाणी का टेस्ट नाही हूं, तसं इथे भगवंत 10व्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जगातील विभूत सांगतील गोष्टी, ज्याच्यामध्ये आपल्याला कृष्ण स्मरण होऊ शकेल त्या गोष्टींना बघून. राईट. सो दिस इज द बिगिनिंग. राईट. की आपण भगवंतांना फक्त असं नाही की आपण जेव्हा मंदिरामध्ये येऊ तेव्हा भगवंतांना बघू अर्च विग्रह रूपामध्ये. आपण मंदिराच्या बाहेर गेल्यावर सुद्धा आपल्याला भगवंतांना बघायची संधी प्राप्त झाली पाहिजे. राईट. मग ते वेगवेगळ्या ज्या जगात दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना बघून आपल्याला भगवंताचं स्मरण कसं होईल त्याचं याच्यामध्ये विवरण केलं जाईल. या अध्यायाचा तुम्ही जर ब्रेकअप घेतला, तुम्हाला ब्रेकअप लिहायचा लिहून घ्या. टोटल याच्यामध्ये 42 श्लोक आहेत. श्लोक नंबर 1 ते 7 ही पहिली सिरीज आहे, फर्स्ट सिरीज. त्याच्यात दिलेलं आहे की कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. नंबर 1.
श्लोक नंबर 1 ते 7. कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. ऍक्च्युली सगळे ब्रेकअप माझे कुठेतरी लिहिलेले होते, पण मी आपल्या कोऑर्डिनेटर माताजी कुठे गेल्या? श्री राधा प्रेम माताजी नाहीत वाटतं. ठीक आहे, ओके. कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. का जाणू शकत नाही ते आपण डिस्कस करू. ओके, देन श्लोक नंबर 8 ते 11 चतुश्लोकी भगवद्गीता घेतली जाईल. 8 ते 11 चतुश्लोकी भगवद्गीता. आणि ह्याचे थीम असं आहे, कृष्णा कॅन ओनली बी नोन बाय भक्ती. भगवंताने केवळ आपण भक्तीद्वारे जाणू शकतो. राईट, भगवंतांना आपण केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. भक्ती म्हणजे भगवंतांची कृपा. दॅट इज 8 ते 11. त्यानंतर 12 ते 18 अर्जुन भगवंतांना श्लोक नंबर 12 ते 18 अर्जुन भगवंतांना विनंती करतो की कृपया तुम्ही मला तुमच्याबद्दल आणखीन सांगा, मला तुमच्याबद्दल आणखीन माहिती सांगा. आणि मग भगवंत विभूती योग सांगायला चालू करतात. राईट, श्लोक नंबर 19 ते 42 हा लास्टचा सेक्शन आहे, म्हणजे पटापट कव्हर होईल. सगळ्या विभूती बघायच्यात आपल्याला. राईट, 12 ते 18 अर्जुन भगवंतांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्याबद्दल जरा आणखी माहिती सांगा, तुमच्याबद्दल मला ऐकायचं आहे, तुमच्या विभूतींबद्दल ऐकायचं आहे. आणि मग नंतर श्लोक नंबर 19 ते 42 भगवंत आपल्या विभूतींबद्दल माहिती देतात, जेणेकरून आपण त्या विभूतींद्वारे भगवंतांना आणखीन जाणू शकतो. असा आढावा आहे या चॅप्टरचा, ओव्हरव्ह्यू 10व्या अध्यायाचा. सो लेट अस स्टार्ट. श्लोक नंबर 1 पासून वाचा गोपीगण माताजी. श्लोक नंबर 1. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रियमाणायं वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंत म्हणतात भूय एव महाबाहो. राईट, भूय म्हणजे पुन्हा, एव म्हणजे पुन्हा निश्चितपणे. मी तुला पुन्हा सांगेन. राईट, काय सांगेन? पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा आणखीन श्रेष्ठ ज्ञान सांगेन. राईट, आता ज्या प्रकारे कधी कधी आपण इंटरॅक्ट करतो आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या फॅमिली मेंबर सोबत, आपल्याकडे काही माहिती असते, इन्फॉर्मेशन, आणि आपल्याला आपली एक्सटेसी वाढत असते. इससे भी और बढ़िया बताने वाला हूं, इससे भी और बढ़िया बताने वाला, वेट करते जाओ. आपण एकदाच रिव्हील करत नाही. राईट, आणि ऑब्व्हियसली गीताचं कन्क्लुजन शेवटला जेव्हा येईल 18.66 भगवंत जेव्हा म्हणतील सर्व धर्मांपरित्याज्य, दॅट्स द इसेन्स ऑफ ऑल समरी ऑफ ऑल टीचिंग्स ऑफ व्हॉट एव्हर भगवद्गीता, भागवत तुम्ही जे काय वाचाल. मग आता इथे भगवंत म्हणतात पुन्हा मी तुला सांगेन. राईट, तू ऐक, मी तुला जे सांगणार आहे, आणि तुला हे तुझ्या हितार्थ असेल. आणि मी तुला काय सांगणार आहे, कारण तू माझा प्रिय मित्र आहेस. राईट, मग आता ह्या अध्यायामध्ये काय होतं बघा. मागच्या अध्यायामध्ये आपण काय स्टडी केलं? मागच्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये आपण भगवंतांचा हार्ट बघितला. राईट, बेसिकली भगवंताचं माधुर्य, भगवंत किती मधुर आहेत, भगवंत आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतात. राईट, मग आता भगवंताचे 2 प्रकारचे भक्त आहेत, वैकुंठामध्ये राहणारे आणि गोलोकमध्ये राहणारे. आणि आपण दोन्हीकडे राहणारे. कधी वैकुंठ भाव येतो, कधी गोलोक भाव येतो. कधी वैकुंठ पण नसतं, गोलोक पण नसतं. साधक भाव कि सोला मला इतना ही करना है, बस इससे ज्यादा नहीं करना है ना. कभी कभी साधक भाव भी नहीं रहता है, कभी कभी एकदम न्यूफाइट भाव, किसी तरह से करना है यार, सोला मला क्यों मैंने दीक्षा लिया, फंस गया फालतू में. राईट, हे सगळं व्हरायटी आहे. इथे भगवंत जे सांगतायत, दिस इज स्पेशली ह्या अध्यायामध्ये भगवंत आपल्या ऐश्वर्याबद्दल सांगतील. मग जे 2 भक्त असतात ना, समजा आता तुम्ही मागच्या अध्यायात ऐकलेलं आहे की कृष्णा इज सो ब्युटिफुल, कृष्णा इज सो मर्सिफुल. भगवंत एवढे कृपाशाळी आहेत, एवढे प्रिय आहेत, आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतात ते. त्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे भगवंतांचं माधुर्य.
दॅट इज माधुर्य, म्हणजे भगवंताची मधुरता. आणि ह्या अध्यायामध्ये सांगितलेले भगवंतांची ऐश्वर्य, म्हणजे ऐश्वर्य म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य. राईट. या अध्यायात काय सांगितलेलं आहे? भगवंतांचं ऐश्वर्य. हे जे कॉम्बिनेशन आहे ना, माधुर्य प्लस ऐश्वर्य, हे जेव्हा कॉम्बिनेशन आपल्याला भेटतं ना, तर आपली भक्ती वाढते. खास करून साधक भक्त जे असतात ना आपले, त्यांची भक्ती वाढते. कसं? से फॉर एक्झाम्पल ना, तुमचा एक मित्र आहे, क्लोज फ्रेंड आहे, ठीक आहे, आणि तुमच्या मित्राला तुम्ही फार प्रेम करता, फार तुम्ही त्याला जोपासता, आणि त्याला फार तुमच्याबद्दल की माझा मित्र आहे, माझा मित्र किती प्रेमळ आहे, माझा मित्र माझ्याकरता वेळ करतो, माझ्याकरता आम्ही एकत्र बसून प्रसाद घेतो, एकत्र गप्पा मारतो, वगैरे वगैरे. राईट. आणि हा मित्र तुमचा अचानक तुम्हाला 10 वर्षानंतर कळलं की अरे माझा मित्र कोण आहे माहितीये का? ऍक्च्युली मला एवढं वर्ष माहित नव्हतं, माझा मित्र या देशाचा पंतप्रधान आहे. मग काय होईल तुम्हाला? काय होईल लगेच? काय होईल मधुसूदन प्रेमाताजी? कृष्ण प्रभूजी, आनंद वाटेल मला. आनंद वाटेल. ओके, आनंद वाटेल. अहंकार होईल थोडा. काय होईल? अहंकार होईल थोडा. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह अहंकार. मेरा दोस्त जानते हो कौन है? प्राईम मिनिस्टर देश का. किंवा आज पण तुम्हाला असं वाटत असेल ना कधी कधी, कसं असतं माहिती का, आपण शाळेमध्ये शिकलेला असतो, चिंटी पिंटी पिंकी चिंकी सगळे छोटे छोटे हाफ चड्डीमध्ये फिरणारे. आज 10, 15, 20 वर्षानंतर 30 आता तुम्हाला 30 झाली असेल ऑफकोर्स. 2000 सॉरी, कधी आपण आपलं करिअर कधी स्टार्ट होतं? 20 वर्षापूर्वी, राईट? 20 years बॅक. येस, 20 years बॅक. आज 20 वर्ष झाली आम्हाला, पण 20 वर्ष झाली. येस, 2002, 3, 4, 2006, 2007 ला आपलं करिअर चालू होतं. म्हणजे माझ्या डेट वाईज मी चेक करतोय. मग आज जे माझे काही मित्र होते ना, कोणी मोठा पोलीस ऑफिसर आहे, कोणी बँकेमध्ये मॅनेजर आहे, कोणी एखाद्या आर्मी मध्ये आहे. मग आज जेव्हा ते लोक भेटतात ना, अरे वही है क्या, वही पिंटिया, वही हाफ चड्डी में घुमता था मेरे साथ. मग आपण जेव्हा लहानपणी त्यांच्यासोबत जो वेळ काढलेला आहे, दॅट इज मधुरता. माधुर्य भावामध्ये एक दुसरे के लिए जान देने के लिए रेडी आहे. मग आपलं लहानपणी कसं असतं, ते आपले 1 रुपया 2 रुपये उधार असतं. पण तेव्हा तो 1 रुपया 2 रुपये फार मोठा असतो, फार मोठी किंमत असते. माझ्या मित्राने मला हे दिलं, माझ्याकडे समजा माझ्याकडे काही असेल, एनिथिंग. मग आज जर तो मित्र भेटला 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, तुम्हाला कसं वाटतं? आज पोलीस ऑफिसर आहे माझा मित्र, अरे बापरे, एवढा मोठा माणूस झाला, त्याचं ऐश्वर्य. मग आता काय होतं, नाउ वेन ऐश्वर्य अँड माधुर्य इज कंबाइंड, आपली जी त्याला काय म्हणतात, त्या व्यक्तीबद्दलचं जे अप्रिसिएशन आहे ते वाढतं. जसं तुम्हाला कळलं की अरे मेरा फ्रेंड तो प्राइम मिनिस्टर है, म्हणजे अब तक मालूम नहीं था आपको, अभी आपके दोस्त आपको मालूम है, बट प्राइम मिनिस्टर कोणी झालेला आहे आणि तुमचा मित्र असेल, आणि तुम्हाला अचानक कळलं की मेरा जो फ्रेंड है प्राइम मिनिस्टर है. मग त्याने काय होतं, मधुरता आणि ऐश्वर्य दोन्ही एकत्र आल्यावरती त्याच्याबद्दलचं आपलं आकर्षण आणि अप्रिसिएशन वाढतं. मग कसं असतं की असं नाही, अरे मेरा, कधी कधी कसं असतं, कारण कोणी म्हणत असेल की अरे मेरा फ्रेंड है, लेकिन मेरा फ्रेंड ना सिर्फ मेरा सिंपल फ्रेंड है, वो बेचारा गरीब है, वो मेरा फ्रेंड है, बहुत अच्छा है, वो स्वीट है. बट तुम्हाला कळलं की मेरा फ्रेंड न केवल स्वीट है, अच्छा है, लेकिन जानते हो बहुत बड़े स्टेट का मैनेजर है, 4 लोगों को अगर मैं लेके आऊं ना, उनको नौकरी दे सकता है वो. मग तुम्हाला कसं वाटतं? थोडं स्पेशल वाटतं ना, इन द सेन्स की आपल्या मित्राबद्दलचं जे अप्रिसिएशन आहे ते वाढतं. तसं सिमिलरली इथे जेव्हा आपल्याला कळलेलं की भगवंत फार मधुर आहेत, प्रेमळ आहेत, पण भगवंत मधुर आहेत, प्रेमळ आहेत, पण ते फक्त मलाच मदत करू शकतात का? नाही, अरे ते पूर्ण विश्वाला मदत करू शकतात. जेव्हा तुम्हाला हे कळतं तेव्हा तुमची एक्स्ट्रासी आणखी वाढते. राईट. कृष्णा कॅन नॉट ओनली हेल्प यू,
कृष्ण कॅन नॉट ओनली इलेव्हेट यू बट ही कॅन एलिव्हेट एंटायर वर्ल्ड. पूर्ण जगालाच ते उद्धार करू शकतात, फक्त तुमचा उद्धार करू शकत नाही, म्हणजे करत नाहीयेत ते. त्यांनी पूर्ण विश्व कसं आच्छादित केलेलं आहे, पूर्ण विश्वाचे एकमेव पूजनीय व्यक्ती आहेत ते. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपलं भगवंतांबद्दलचं प्रेम आकर्षण वाढतं. राईट. म्हणून ऐश्वर्य ज्ञान जे आहे ते पण महत्वाचं आहे साधक भक्तांकरता, माधुर्या सकट. आणि किंबहुना कधी कधी नुसतं माधुर्य जर असेल तर सहजीयपणा पण आपल्यामध्ये येऊ शकतो. जेव्हा तुम्हाला कळतं की मेरा दोस्त केवळ दोस्त नाही, मेरा देश का प्राईम मिनिस्टर, तुम्ही कसं डील करता मग? विथ रिस्पेक्ट. आणि तो कधी काय म्हणेल तर तुम्ही त्याला नेहमी प्रत्युत्तर देत नाही, तुम्ही ऐकता. इजंट इट? तसंच भगवंत जेव्हा आपलं माधुर्य आणि माधुर्य दाखवतो तेव्हा आपल्याला वाटतं मेरा फ्रेंड है, जो भी बोलूंगा चलेगा. लेकिन कृष्ण केवल आपके फ्रेंड नहीं है, वो बहुत बड़े भगवान है. जब आप ये जानते हैं तो आप पता करते हैं कि कितने ग्रेट है व्यक्ती और मुझे उसके बारे में सुनना चाहिए. राईट. सो दॅट्स हाऊ मागच्या अध्यायामध्ये भगवंतांचा स्वीटनेस सांगितलेला आहे. योगक्षेम वहाम्यम, किंवा नवे भक्त प्रणशती, किंवा अभिचेतस दुराचारो, मैं हर चीज को माफ करता हूँ, मेरा भक्त है. लेकिन ये भी समझने की कोशिश करो कि साथ में भगवान क्या है इस अध्याय में बताएंगे. मैं इस पूरे संसार में रूल्स रेगुलेशन नियम सब बना के रखा हूँ, तो हमको दोनों फॉलो करना है. मेरा फ्रेंड है तो क्या हुआ, मुझे माफ करता जाएगा तो मैं सब रूल तोड़ता जाऊंगा? नहीं, मेरे फ्रेंड ने एक सिस्टम बनाया है. और माझं जे प्रेम आहे माझ्या मित्राबद्दलचं ते मी फक्त याने प्रकट करत नाही की तुम्हाला किती वेळा माफ करतो, पण मी याने मग प्रकट करतो की मी किती वेळा त्याचे रूल्स फॉलो करतो. इजंट इट? प्रेम दोन्ही बाजूने पाहिजे, एका बाजूने होऊन चालत नाही. फक्त प्रेमाची अपेक्षा करू नये, तर प्रेमाला पात्र पण बनावं. अशा प्रकारे या अध्याय जेव्हा दिस इज द बिगिनिंग, इथे भगवंत म्हणतात की अभी सुनो अर्जुन, मैं आपको बताने जा रहा हूं. राईट. तात्पर्यामध्ये बरोबर लिहितात, भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनींनी पुढील प्रमाणे दिली, जे तुम्ही बऱ्याचदा ऐकलेली आहे. बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या षड ऐश्वर्याने पूर्ण आहे, त्याला भगवान असे म्हटलं जातं. राईट. आणि प्रॉपर लिहितात या चॅप्टरला बॅकग्राऊंड देताना, जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर होते तेव्हा त्यांनी ही सर्व 6 ऐश्वर्य प्रकट केली, पण म्हणून पराशर मुनींसारख्या महर्षींनी श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. राईट. लक्षात ठेवा की आपल्याला भगवंतांना सिद्धांताने जाणायचं आहे. राईट. केवळ वर्करने जाण्याचं नाहीये. म्हणून बघा हे सगळे चॅप्टर्स पुन्हा स्टडी करणं जरुरी असतं. इव्हन हा चॅप्टर झाल्यावरती जेव्हा 12 चॅप्टर पूर्ण होतील, तू म्हणाल की गीता तो हो गया अभी, तो आखिर की 6 अध्याय की क्या जरूरत है. कॉम्प्लेक्स इंट्रिकेट एनालिसिस केलं जाईल. 13वा अध्याय, 14वा, 15वा, टिल एटलीस्ट 13, 14, 15 इंट्रिकेट कॉम्प्लेक्स फिलोसॉफी है. वापस जो आपने 3, 4, 5 अध्याय में स्टडी किया था, 6, हे जर बॅकग्राऊंड नसेल ना तर मधले चॅप्टर तुम्हाला समजा, आता असा विचार करा, भगवद्गीतेमध्ये ना पहिले 6 आणि शेवटचे 6 अध्याय नाहीत, फक्त मधले 6 अध्याय आहेत. मग काय होईल माहितीये का तुम्हाला? जास्त रबडी खाल्ल्याने काय होतं माहितीये का तुम्हाला? रबडी खाल्ल्याने जास्त, त्याला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये म्हणतात हागवण. राईट. म्हणून त्या माधुर्य प्रेमाला दोन्ही साइडनी जोड पाहिजे सिद्धांताची, कि मैं कौन हूं, मैं कितना कष्ट पा रहा हूं संसार में, कृष्ण कौन है, और कृष्ण के पास जाना कितना जरूरी है मेरे लिए. और कृष्ण के पास जाना कोई आसान प्रोसेस नहीं है. ये कृष्ण ने कह दिया, न मैं भक्त पण मेरे भक्त का नाश नहीं होगा, तो मैं कुछ भी करूंगा चलेगा क्या? नहीं, जानने की कोशिश करो माया कैसी है, संसार कैसे है. म्हणून आजच मी महाराजांचा लेक्चर ऐकत होतो. महाराज लेक्चर मध्ये म्हणत होते कि जब तक हमें ये मालूम नहीं पड़ेगा कि ये संसार दुःखमय है, आणि आपल्याला जोपर्यंत खात्री होणार नाही की खरंच हे जग काय आहे, दुःखमय आहे, तोपर्यंत आपण ऍक्च्युली भगवंताकडे आकर्षित होतच नाही, किंवा आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये आश्रय घेतच नाही. म्हणून जे काही आपण लेक्चर ऐकतो, चॅन्टिंग करतो, याच्यामध्ये आपण जोपर्यंत आश्रय घेत नाही तोपर्यंत ते चॅन्टिंग आपल्याला बेनिफिट देणार नाही जेवढी पाहिजे तेवढी. नुसतं चॅन्टिंग करणे, बडबड करणे एक गोष्ट असते, आणि आश्रय घेणे वेगळी गोष्ट असते. कळतं का आपल्याला आश्रय घेणे म्हणजे काय असतं? जेव्हा आपण चॅन्टिंग करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
आश्रय घेणे म्हणजे असं जणू काही घरामध्ये नाही समजा एक बिल्डिंगला आग लागली, ठीक आहे, आग लागली बिल्डिंगला, आणि त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही अडकलेलात आणि खालना फायर ब्रिगेड आवाज देते, ढूंढने की कोशिश कर रहे फायर ब्रिगेड, कहा कोई है क्या अंदर, तुम्ही किती व्याकुलतेने आरडाओरडा करता माहिती का तुम्हाला, अरे मैं इधर हूँ, बचाओ बचाओ, मैं यहाँ पे हूँ, आवाज निकालो मुझे, निकालो निकालो, जल्दी निकालो. That desperation decides our progress in भक्ती. डेस्परेशन नसेल ना तर मग काय, मग लुकवाम, थंड, थंड भक्त असतात ना काही, थंड, तर म्हटलं चॅन्टिंग हुआ क्या, हाँ हुआ, गीता पढ़ेगी क्या, देखते हैं, याला म्हणतात थंड भक्त. चॅन्टिंग आहे क्या, वाव आज चॅन्टिंग क्या एक्स्टसी, कृष्ण सेवा किया क्या, अरे क्या सेवा में आनंद आया, दिस इज कॉल्ड एक्स्टसी. म्हणजे त्याने आश्रय घेतलेला आहे, ऍक्च्युली ज्याने आश्रय घेतलेला त्याला एक्स्टसी भेटते, त्याला पूर्ण भगवंतांचं सानिध्य प्राप्त होतं. म्हणून इथं बरोबर बॅकग्राऊंड देत आहेत की ऍक्च्युली भगवंतांचा आपण भगवान म्हणून केव्हा हे करू, जेव्हा आपल्याला हे कळतील की भगवंताकडे ह्या 6 क्वालिटीज आहेत. भगवंत केवळ सुंदर नाही येतो, भगवंत काय आहेत, बलशाली पण आहेत. या जगामध्ये कदाचित कोणी सुंदर असेल पण बलशाली नसेल, बरोबर आहे का नाही. काय काय त्या उलट्या असतात माहिती का तुम्हाला. एकदा कुठे होता ते सांगितलेलं, हा एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं आय थिंक, एकदा आइन्स्टाईनला कोणतरी भेटलं, एक सुंदर स्त्री भेटली, ते म्हटले की हम दोनों शादी करते हैं, हमारा बच्चा होगा ना, सॉरी सुंदर, हाँ एक अशी कोणतरी भेटली होती, म्हटले हम दोनों शादी करते हैं, हमारा जो बच्चा होगा ना वो ब्यूटीफुल भी होगा और इंटेलिजेंट भी होगा. ब्यूटीफुल एंड इंटेलिजेंट ना दोनों. ऐसा मतलब अगर उल्टा हुआ तो, अगर उसको तुम्हारा बुद्धि मिला और मेरा सुंदरता मिला तो बड़ा गड़बड़ हो जाएगा, ठीक है, इसलिए डील कॅन्सल. असं लोकांना कळलं नाही अजून, सुद्धा नाही कळलं अजून. स्वाती भवन दबके माताजी तुम्हाला नाही कळलं नाही, सर मंजिरी माताजी नाही कळलं अजून, ठीक आहे, तात्पर्य नंतर तुम्हाला सांगेल. आइन्स्टाईन हुशार होता ना, आणि ती जी स्त्री होती ती सुंदर होती, तर त्यांना वाटलं की जो होणारा मुलगा आहे तो सुंदर आणि इंटेलिजंट दोन्ही बनेल, राईट. पण रिवर्स पण होऊ शकतो ना, प्रॉब्लेम आहे ना बडा, राईट. तर या जगामध्ये अशा केसेस असतात. नॉट दॅट एव्हरीवन हॅज द ऑल ऑप्युलन्सेस, प्रत्येकाकडे सगळे गुण नसतात. कोणी सुंदर असेल तर रागीट असतात लोक. म्हणून तुम्ही जर समुद्र मंथन लीलेमध्ये गेलात ना, भागवत मध्ये 8व्या स्कंदामध्ये, जेव्हा लक्ष्मी बाहेर पडते समुद्रात ना, आणि जेव्हा तिला वर प्राप्त करायचा, म्हणजे नवरा प्राप्त करायचा असतो, एक सिंपल, बिचारी कुमारी घुमती रहती, कहाँ है मेरा पती, कौन है, सगळ्यांकडे बघते ती, सगळे देवता असुर दानव सगळं, आणि प्रत्येकामध्ये काही ना काही दोष दिसतोच. ये सुंदर है लेकिन बेचारा बहुत कामी है, ये सुंदर है, ये कामी नहीं है, सुंदर भी है लेकिन क्रोध बहुत करता है. अच्छा, ये सुंदर भी है, क्रोध भी नहीं करता है, कामी भी नहीं है, लेकिन बेचारा काल के अधीन है, मर जाएगा ये. असं लांब लिस्ट आहे ती पूर्ण भागवत मध्ये. असं करत करत तिला कोणी क्वालिफाईड दिसत नाही, शेवटी एकच दिसतात, नारायण. ती म्हणते ये है, ये सुंदर भी है, बलशाली भी है, प्रेम भी करता है, ऐश्वर्य से भरा हुआ है, वैराग्य भी है इसके अंदर. सो दिस इज हाऊ भगवंतांना जेव्हा आपण असं होलसम जाणून घेतो, म्हणून भगवद्गीता अशी अरेंज केलेली आहे सिस्टमॅटिकली की तुम्हाला कुठेही कुठल्याही स्टेजला म्हणजे डायवर्ट होऊन देणार नाही एक पर्टिकुलर गोष्ट बघून, है ना. नहीं, आपको अगर इसको पकड़ के रखना है तो इसके सपोर्टिंग फॅक्टर दुसरा उसको पकड़ के रखना पडेगा. सो दॅट्स प्रॉब्लेम एक्सप्लेन करतात. आता श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे आणि आपल्या कार्याचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करत आहेत. आणि बघा, यापूर्वी 7व्या अध्यायापासून भगवंतांनी आपल्या निरनिराळ्या शक्ती आणि त्या शक्ती कसे कार्य करते त्याचे विवरण केले आहे. आता या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगतात. दृढ निष्ठेने भक्तिभाव स्थापित करण्याकरता पूर्वीच्या अध्यायांचे त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे. पुन्हा या अध्यायामध्ये अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्य म्हणून सांगतात. आणि प्रभुपाद सुंदर एक खाली लाईन देतात, गीतात प्रभुपाद, मनुष्य जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो. भक्तीमध्ये स्थिर व्हायचं असेल, श्रवण आपलं मजबूत असावं, श्रवण आपला स्ट्रॉंग असावं. जेवढं श्रवण कमी असेल तेवढा आपली चॅन्टिंग हरिबोल
डावाडोल होणार. म्हणून आमचे एक इथे भागवत कथाकार आहेत, ते म्हणतात की चैंटिंग अगर अच्छा करना है तो भागवत पढ़ना पड़ेगा आपको ठीक ठीक से. मग तुम्ही बघा चॅन्टिंग तुमचा फरक, जेव्हा तुम्ही प्रवचन ऐकल्यावर चॅन्टिंग करता आणि न ऐकता चॅन्टिंग करता, फार फरक पडतो. कारण आपण कसं आहे ना, ऑफ ट्रॅक असतो कायम. ऑफ ट्रॅक म्हणजे काय की आपली भक्ती पार्ट टाइम है टोटल, है ना. पूरा संसार में घूम रहे, संसार के सारे काम कर रहे हैं, या शरीर के लिए काम कर रहे हैं, और अचानक चैंटिंग लेके कैसा चैंटिंग होगा आपका अचानक. अचानक चालू करो चॅन्टिंग अभी. तो मूड, तो भाव आणि ते स्थिरता, त्याला मेंटेन करण्याकरता बॅकग्राऊंड मध्ये ऑलरेडी आपल्याकडे काहीतरी डाटा असावा, मोमेंटम बिल्टअप करण्याकरता, राईट. त्याशिवाय मोमेंटम बिल्टअप होत नाही हो. जसं ते हे करतात ना, ते जम्प मारतात ना ह्याच्यावर ना, ते काय असतं ते ऑलिम्पिक मध्ये, त्यामध्ये काय तुम्हाला पुढे जाण्यापूर्वी थोडं मागे येतात पहिले आणि मग एकदाच धावतात. त्याला म्हणतात मोमेंटम गॅदर करणे. तसं चॅन्टिंग चालू करण्यापूर्वी थोडस 5 मिनिटं 10 मिनिटं ऐकावं प्रभुपादांचं लेक्चर, आणि एक स्टेटमेंट तुम्हाला भेटेल, हे दुनिया बहुत खतरनाक है, जप करना पडेगा आपको. मग चॅन्टिंग करताना आपल्याला एक भाव येतो, सचमुच दुनिया खतरनाक आहे, चॅन्टिंग करना पडेगा अच्छी तरह से. आय मीन टू से दिस इज वन एक्झाम्पल. मी नेहमी ऐकत असतो, जेव्हा मी उठतो तेव्हा चालू करतो रेडिओ, मग ते चालत असतं. जप करण्यापूर्वी एक गुड क्वांटिटी अर्धा तास ऍटलिस्ट तरी कमीत कमी श्रवण करून होतं, आंघोळ करता करता हे करता. जेव्हा चॅन्टिंगला बसतो तेव्हा थोडा मूड डेव्हलप होतो. ओके, चैंटिंग करना बहुत जरूरी है, सीरियस चैंटिंग करना बहुत जरूरी है, अटेंटिव्ह चैंटिंग करना बहुत जरूरी आहे, राईट. तर म्हणून इथे भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात, जेवढं आपण भगवंताबद्दल ऐकू तेवढं आपण भक्तीमध्ये स्थिर होऊ. मनुष्याने नेहमी भक्तांच्या सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे, त्यामुळे त्याची भक्ती मार्गावरील श्रद्धा दृढ होईल, राईट. ज्यांना खरोखरीच कृष्ण भावना भावित होण्याची आस्था आहे, अशाच लोकांमध्ये भक्तांच्या सत्संगात भगवत कथा होऊ शकते. असं का प्रभुपाद म्हणतात? आज मी महाराजांचं लेक्चर ऐकत, महाराजांनी याचं उत्तर दिलं होतं, सुंदर उत्तर. प्रभुपाद महाराज म्हटले, ऐसे दुनिया में बहुत सारे कथाकार है जो कथा करते हैं भगवान की, राइट. मोटिवेशनल स्पीकर किंवा ओरेटर्स किंवा कथावाचक ऐसे बहुत सारे हैं. और आजकल तो कथावाचक खुल्लम खुल्ला बोलते हैं की हम लोग साधु नहीं है, संत नहीं है. ते म्हणतात, तो फिर आप लोगों से कथा सुन के क्या फायदा है हमको. मग तुम्ही विचार करा, जर हे लोक म्हणतात की हम साधू नाही, 2 अँगल असतात ते म्हणण्याचे. एक तर असते की नम्रतेने, की मैं सचमुच अभी, जसं काही काही भक्तांना विचारलं तुम्ही भक्त आहात का, तो कधी म्हणणार नाही भक्त आहे म्हणून, राईट. दिस इज ह्युमिलिटी पार्ट, नम्रता आहे की हा मी भक्त नाही, मी बनायचा प्रयत्न करतोय, असं तरी म्हटलं पाहिजे ना. मग हे लोक काय म्हणतात स्ट्रेट, जे तुम्ही ऐकलं असेल काही मध्ये कॉन्ट्रोवर्सी चालत होत्या, काही 2-4 लोकांचे जे मोठे मोठे कथावाचक आहेत, हे लोक स्ट्रेट म्हणतात, हम साधू नाहीये, हम संत नाहीये, हम कोई भक्त नाहीये. हम भक्त असं म्हणत नाही, ते म्हणतात साधू संत म्हणजे भक्तच ना शेवटी. ते म्हणतात हम लोग केवल कथावाचक है, ठीक है. मतलब हम लोग खाली लेक्चरबाजी करते हैं और हमको जीवन में जैसे जीना है जीते, हमको जो खाना है, जो पीना है, जो देखना है. इवन एक कथाकार आहे ते स्ट्रेट त्यांनी म्हटलं की मैं वेब सिरीज देखती हूँ, फिल्म देखती हूँ मैं, एंड सो फॉर्थ वॉट एव्हर. ह्या लोकांकडून कथा ऐकून तुम्हाला काय फायदा होणार आहे का? म्हणून महाराजांनी त्या स्टेटमेंट सांगितलं होतं की आपल्याला कदाचित काही लोक एवढं असं मधुरतेने बोलतात की आपल्याला ऐकून ते म्हणजे आवडेल, पण ते आत्मसात होणार नाही आपल्याकडनं, आपल्या जीवनाला उतरणार नाही. ते कानापुरतच आहे, ते मनोरंजन आहे, ते एंटरटेनमेंट आहे, सत्वगुणी मनोरंजन आहे, पण शेवटी मनोरंजन है. मैं महाराज म्हणत होते आज लेक्चर में कि एक्चुअली जो व्यक्ति भगवान का शरण ग्रहण नहीं करते हैं, उनके मुख से कृष्ण प्रकट होने के लिए तैयार होते ही नहीं है. जो भगवंतांना शरणागत नाहीये ना, त्याच्या मुखातना कृष्ण बाहेर पडू इच्छितच नाहीत. मग अशा लोकांकडनं ऐकलेली प्रवचनं ही केवळ काय असतात, निव्वळ मनोरंजन आहे, सात्विक मनोरंजन आहे. सात्विक आहे म्हणजे दारू पिण्यापेक्षा, मार्कामध्ये जाऊन जुगार खेळण्यापेक्षा, ठीक आहे, कथेला तुम्ही बसलात, काही गोष्टी ऐकल्यात, थोडी सुकृती भेटते, पण दॅट नॉट गोइंग टू हेल्प यू इन लॉंग रन. म्हणून सत्संग मध्येच कथा ऐकली पाहिजे, भगवत भक्तांकडूनच कथा ऐकली पाहिजे. भले तो भगवत भक्त कमकुवत असेल, कमजोर असेल, तो म्हणेल कि मैं कोशिश कर रहा हूँ भक्ति में आगे बढ़ने का, सेवा समाज की मैं करता हूँ, बहुत सारी चीजें मेरे साक्षात्कार में नहीं है. तो काही भक्त म्हणतात की हमें कुछ कुछ चीजें साक्षात्कार में नहीं है, तो भी हमें बोलनी चाहिए क्या? हाँ, बोलनी चाहिए. क्यों बोलनी चाहिए? बिकॉज दैट इज द स्टैंडर्ड, ये गोल है, वहां तक हमें पहुंचना है. लेकिन उनको बोलते समय ये बोलना चाहिए कि वहां पे नहीं हूं मैं, लेकिन ये स्टैंडर्ड है, मुझे वहां तक पहुंचना है, हम सबको वहां पहुंचना है, ये स्टैंडर्ड है. सत्य सांगायला घाबरायचं नाही.
नाही तर काय काय भक्त म्हणतात की जो मुझे साक्षात्कार है मैं वही बोलूंगा. नहीं, जो साक्षात्कार है वो भी बोलिए, और जो नहीं है, जो स्टैंडर्ड है वो भी बोलिए, लेकिन बोलिए की मैं वहां तर नहीं हूँ, लेकिन हमें यहाँ पोहोचना है. राईट. सो दॅट्स हाऊ इथे भगवंत स्टार्ट करतात त्या अध्यायाची. अँड देन मग सेकंड श्लोकला भगवंत म्हणतात. राईट. स्टार्ट करा. कोण वाचेल? सेवा कोण लिहिलं माताजी? वाचा. तुमचं माईक अनम्यूट आहे माताजी, आम्हाला श्रवण होत नाहीये. माईक अनम्यूट करा. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नमे विदुसुरगणः प्रभवं न महर्षय अहम आदिरी देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांच्या आणि महर्षींचे ही मूळ मीच आहे. हरे कृष्ण. दंड प्रणाम. दंड प्रणाम. मग आता भगवंत इथे म्हणतात की देखो अर्जुन, मेरे बारे में कोई नहीं जान सकता है, यू नो, कोई भी नहीं जान सकता है. कौन कौन नहीं जान सकता है? देवता, ऋषी, यू नो. आता तुम्ही मला सांगा, देवता किती मोठे व्यक्ती आहेत, पण ते पण जाणू शकत नाही. अच्छा ठीक है, देवता छोड़ दो, ऋषि जिनके पास भक्ति है, वैराग्य है, ज्ञान है, वो भी नहीं जान सकते. राइट. क्यों नहीं जान सकते? त्याला एक सुंदर त्याने हे दिलेलं आहे. तात्पर्य गोष्टीला मेन्शन करतातच. तुम्ही तात्पर्यामध्ये गेलात, भगवंत म्हणतात फर्स्ट लाईन, ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे स्वयं परमेश्वर आहेत, त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे कारण आहेत. या स्टेटमेंट मला काय कळलं तुम्हाला? अच्छा, बच्चा आपके बारे में जान सकता है क्या? तुमचा मुलगा आहे, तुमच्याबद्दल जाणू शकतो का? तुम्हाला घरामध्ये मुलं असतील ना, तुमची मुलं तुमच्याबद्दल जाणू शकतात का? हा, शोभा शितळे मध्ये जाणू शकतात का? नाही ना. नाही. मग कधी जाणू शकतात? जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा ना. जेव्हा तुम्ही सांगाल की मी कोण आहे, मला काय आवडतं. राईट. इव्हन काय काय आई वडील 20-25 मुलांसोबत राहतात वर्ष, तरी पण मुलगा आई वडील समजू शकत नाही. की असे काय व्यवहार करतात, असं होतं का? कारण आपल्यानंतर जन्माला जो आलेला आहे तो कसा आपल्याला जाणू शकेल? बरोबर आहे का नाही? मग भगवंत काय म्हणतात, अरे जितने भी देवता है, जितने भी ऋषि, ये सब मेरे बाद पैदा हुए हैं ना, इसलिए मेरे को नहीं जान सकते वो लोग. एज सिंपल एज मेरे पहले जो पैदा हुआ है वो मुझे जान सकता है. राईट. आपले आई वडील आपल्याला जाणतात, बरोबर का नाही? की माझ्या मुलाला काय आवडतं किंवा काय आवडत नाही ते जाणतात. पण आपल्या मुलांना आपण जाणतो ते आपल्याला जाणू शकत नाहीत. ते आपल्याला जाणू शकतात जेव्हा आपण त्यांना सांगू. राईट. तुम्हाला असं वाटत असेल की नाही जाणतात आमची मुलं आमच्याबद्दल, असं वाटतं कल्पतरू राधा माताजींना, बरोबर आहे ना? आमच्या मुलांना माहिती आहे आमच्याबद्दल. ऍक्च्युअली त्यांना माहित नाहीये एक्झॅक्टली तुमच्या काय इच्छा आहेत. तुमची इच्छा असते की डॉक्टर बनावं, तो बिचारा बनतो इंजिनियर. राईट. जर त्याला माहिती असतं की माझ्या याची इच्छा अशी कळकळीची इच्छा आहे तर तो झाला असता. ट्राय टू अंडरस्टँड की जो आपल्यानंतर आलेला तो आपल्याला आणू शकत नाही. आई वडिलांचं हृदय जाणू शकत नाही प्रभू. आपण काय आई वडिलांचं हृदय काय ते आपण नाही जाणू शकत. हा, पण आई वडील मुलांचं हृदय जाणू शकतात का? हो, आई वडील जाणू शकतात. हा चोर आहे की लबाड आहे, कसं आहे ते आपल्याला माहिती असतं बरोबर. आईला आपली कमजोरी आपल्या आई वडिलांना माहिती असते. आपण आजकाल जास्त ओव्हर स्मार्ट आहे ना स्मार्टफोनमुळे, त्यामुळे आपण त्यांना टच पण करून देत नाही ज्या एरियामध्ये आपण वीक आहोत. नाही मी करेल, तू सोडून दे, तू नको यामध्ये पडूच. त्यामुळे तिथे आपण मार खातो. मग आता इथे भगवंत म्हणतात की देखो ये सारे जितने भी ऋषि हैं, देवता है, वो सब मेरे बाद पैदा हुए हैं, इसलिए मुझे नहीं जान सकते. राईट. म्हणून तुम्ही जर भागवतच्या दशम स्कंद मध्ये गेलात 10व्या तर तुम्हाला ते ब्रह्मविहोन लिहिला दिसेल किंवा गोवर्धन लिहिला दिसेल. इव्हन इंद्र सुद्धा भगवंतांना जाणू शकले नाहीत, इव्हन ब्रह्मा सुद्धा भगवंतांना जाणू शकले नाहीत. राईट. हे त्याला कारण आहे. आणि तुम्ही बघितलं तात्पर्यामध्ये बोध म्हणतात, तुम्ही तात्पर्याच्या ह्या तात्पर्याच्या
फर्स्ट पॅरेग्राफच्या लास्टच्या 4 लाईनीमध्ये भगवान प्रभुपाद लिहितात, सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णांना आपण त्यांच्या श्रीमद भगवद्गीतेतील तथा आणि श्रीमद भागवतातील उपदेशाचे अध्ययन करून वस्तुतः जाणू शकतो. भगवंतांच्या अपार प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना भगवंतांची अनुभूती एखाद्या नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून होते. परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्य अवस्थेची प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या जगामध्ये तुम्ही जर 99% लोकांना विचारलं, लोक काय म्हणतात, अच्छा किसी को आपने पूछा भगवान कौन है, लोक काय उत्तर देतात, तुम्हाला 2 उत्तर स्टँडर्ड दिसतील. भगवान मतलब एक कोई शक्ति है जो संसार को नियंत्रित करती है, बरोबर आहे का नाही, ज्यांना थोडाफार आस्था आहे. आणि त्याच्याहून जर थोडे काही लोक पुढे गेले असतील ते म्हणतील की भगवान मतलब ब्रह्म है ना, जिसमें हमें विलीन होना है, ब्रह्म ज्योति है वो. त्याच्याहून थोडे पुढे जर कोणी ऍडव्हान्स झाले असेल ते म्हणतील भगवान मतलब परमात्मा आहे. बस त्याच्या पुढे लोक जात नाहीत. म्हणून तुम्ही बघा बरेचसे भजन असतात लोकांचे, ते तू ही नो करता, तू ही ईश्वर, तू ही परमात्मा, तू ही परमपिता, असेच असतात भजन. असे नसतात तू ही मेरा श्याम सुंदर असतात. ते सहज लोकांनी लिहिलेले आहेत, देयर इज डिफरंट अँगल. बट मोस्टली लोक भगवंतांना ईश्वर म्हणून बघतात जगामध्ये. ईश्वर मतलब ईश्वर जो इस संसार को कंट्रोल करता है. लेकिन भगवान भी ऐसी पर्सनैलिटी जिसको आप भी कंट्रोल कर सकते हैं. कैसे प्रेम से कंट्रोल कर सकते, राइट. मग हे लोकांना माहित नसतं. ते लोक म्हणतात की एनर्जी एक पॉवर आहे, राईट. तसंच इथे प्रॉपर देत आहेत की जोपर्यंत मनुष्य दिव्य अवस्थेची प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंताचा पूर्ण साक्षात्कार होत नाही की भगवंत कसे प्रेमळ व्यक्ती आहेत. आणि म्हणून नेक्स्ट पॅराग्राफमध्ये प्रॉपर देतात, अनेक लोक श्रीकृष्णांची स्वरूपस्थिती जाणू शकत नाहीत. यास्तव अशा तर्कवादी आणि लोकांवर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या अहेतुकी कृपेमुळे अवतरित होतात. भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरीही मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे. भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंतांच्या कृपेने जाणू शकतात. अशा असाधारण लीला करणारे स्वतः श्रीकृष्ण आहेत. आणि शेवटची थर्ड लास्ट लाईन प्रॉपर देतात, भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. राईट. मग तुम्ही मला सांगा, आता तुम्ही म्हणत असाल की अरे 9वा अध्याय एकदम मस्त, एकदम एक्स्टसी मध्ये गेला, भगवंत कसे प्रेम करतात आणि भगवंत कसे मला मक्खन घेऊन येतील. भले मैं चोरी करू फिर भगवान बोले नाही मेरा डिवोटी फिर भी. जशी आई कशी म्हणते आपल्या मुलाला, आई म्हणते ना भले वो चोर है लेकिन मेरा बच्चा है. माहिती तो विकास दुबे त्याला पकडलं होतं, युपी मध्ये एन्काउंटर मध्ये मारलं होतं. म्हणजे आई अशी नाही म्हटली की मेरा बच्चा नाहीये, आई म्हटली माझाच मुलगा आहे, पण काय करू, गलत रस्ते पे चला गया हो. राईट. मग हे दिस इज स्वीटनेस. पण शेवटी स्वीटनेस आहे, पण त्या स्वीटनेस मध्ये जर म्हणजे सिस्टम एक जी बनवलेली भगवंतानी, किंवा हे जे जग आहे हे जग कसं ऑपरेट करतं, किंवा या जगामध्ये किती कॉम्प्लेक्सिटीज आहेत हे जर आपण जाणून घेतलं नाही तर ते स्वीटनेस ऍक्च्युअली डायल्यूट होऊन जातं. म्हणून त्याला डायल्यूट न होण्याकरता भगवंत या अध्यायामध्ये पुन्हा पुन्हा सांगतायत की केवळ भक्ति जान सकते हैं मुझे, लेकिन भक्तो कैसा होना चाहिए उसको ऐसा ओव्हरऑल जानकारी भी होना चाहिए. म्हणून इथे प्रभुपाद पुन्हा पुन्हा सांगतात याच्यात सुद्धा. म्हणून बघा प्रभुपाद लिहितात, म्हणून आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय, तर त्याची आपण आराधना केली पाहिजे. ते भगवान श्रीकृष्ण आत्मा याचा महर्षी सुद्धा स्वीकार करतात. राईट. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल पिक्चर माहिती पाहिजे श्रीकृष्णांबद्दल, कोण आहेत, काय आहेत, यांची जगामध्ये वस्तुस्थिती काय आहे. राईट. अदरवाईज आपण भगवंतांना मिस करून जाऊ. राईट. सो लाईक दॅट. ओके. त्यानंतर भगवंत म्हणतात तिसऱ्या श्लोकामध्ये वाचा, श्री राम शरण दास प्रभुजी वाचा. हरे कृष्ण. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अर्जुनांना सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. येस. हरे कृष्ण. म्हणतात जो मनुष्य मोहरहित झालेला आहे, जो मनुष्य मला अजन्म अनादि आणि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापापासून मुक्त होतो. मग आता तुम्ही म्हणाल की अच्छा
ऐसा भगवान को कंप्लीटली जानने के बाद ही मुक्त हो सकते हैं कि हम लोग पाप से, उसके पहले नहीं हो सकते क्या? प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की ज्ञान कसं आपल्याला शुद्ध करतं. बघा आता तिथे लिहिलेलं आहे 7व्या अध्यायात 7.3 सांगितल्याप्रमाणे मनुष्यानां सहस्तेषु कश्चित् यतते सिद्ध आहे. जो आध्यात्मिक साक्षात्कारात उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहे तो साधारण मनुष्य नव्हे. लाईक दॅट प्रभुपाद म्हणतात. पुढे प्रभुपाद लिहितात की आपले आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा वास्तविकपणे प्रयत्न करण्यामध्ये जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचा स्वामी अजन्मा म्हणून जाणतो तो आध्यात्मिक साक्षात्कार झालेला अत्यंत यशस्वी मनुष्य आहे. अशा अवस्थेत जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांच्या परिस्थितीचे ज्ञान होतं तेव्हा तो सर्व पापांपासून मुक्त होतो. कसा मुक्त होतो? जेव्हा त्याला भगवंतांच्या बद्दल सगळं ज्ञान प्राप्त होईल. राईट. असे लक्षात ठेवा. इम्प्युरिटी, आपल्याकडे आज अशुद्धता आहे आपल्यामध्ये, म्हणजे नक्की काय आहे सांगा मला? आपण इम्प्युअर आहात म्हणजे काय आहे नक्की? अशुद्ध आहोत म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये? आपण म्हणतो ना आज आपण शुद्ध नाही आहोत, अशुद्ध आहोत, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे? मधुसूदन प्रेम, मद मोह मत्सर षड्रिपू. हा, संगीता काळे माताजी. ओके, काय म्हणतो सुखदेव माताजी? त्रिगुणांनी बाधित होता. ओके ओके, त्रिगुणांनी बाधित आणि तो स्माइली लाव पहिले तोंडाला. काय म्हटलं? चेतना शुद्ध नाही. ओके, चेतना शुद्ध नाहीये. करेक्ट. सी, याचा सांगायचा अर्थ असा, इसेन्स असा आहे, आपण ह्या क्षणाला इम्प्युरिटी म्हणजे आपले जे डिझायर्स आहेत ते, ज्या इच्छा आहेत त्या ज्या जागेवरती असायला पाहिजे तिथे नाहीयेत. अवर डिझायर्स आर मिसडायरेक्टेड राईट नाव. आपल्या ज्या इच्छा आहेत त्या काय आहेत? चुकीच्या ठिकाणी लागलेल्या आहेत. ज्या ठिकाणी इच्छा असायला पाहिजे त्या ठिकाणी लागल्या नाहीत. आपल्या इच्छा कुठे असल्या पाहिजे मला सांगा? आपल्या इच्छा कुठे असल्या पाहिजे? हा, भगवत सेवेत, भगवत सेवेमध्ये, भगवंताच्या चरणी, भगवत नामामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. मग आता ह्या क्षणाला आपल्या इच्छा भगवंताच्या नावावर न लागता या भौतिक जगाच्या अनेक अनेक गोष्टींमध्ये गुंतलेल्या आहेत. ह्या सगळ्या इच्छांना आपण त्या गोष्टींवर काढून भगवंतावर जर आणायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागेल? आपली वस्तुस्थिती जाणावं लागेल पहिले. जसं तुम्ही सांगितलं, प्रकृतीच्या 3 गुणांनी आपल्याला बाधित केलेलं आहे. आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह आहे. राईट. हे सगळं जेव्हा आपल्याला जाणून घेतो ना आपण, आणि हे पण सोबत जाणतो आपण की भगवंत हे माझ्या ह्या सगळ्या काम, क्रोध, लोभ हे सगळ्यांना शुद्ध करू शकतात. जेव्हा आपल्याला हे कळतं की भगवंत काय फक्त नुसतं प्रेमळ म्हणून प्रेमळ नाही आहेत, पण ते पॉवरफुल आहेत. जसं सूर्य असतो, तेजस्वी असतो. सूर्य फक्त दिसायला चमकत नाही दुरून की अरे बहुत अच्छा चमकता है. सूर्य सगळ्या अशुद्ध गोष्टींना शुद्ध करतो, जाळून आणि पूर्ण प्युरिफाय करून. राईट. त्याप्रमाणे भगवंत आहेत. त्यांचं मी जे एक नाम उच्चारण करतो ते केवळ किसी ने मुझे कहा इसलिए नहीं करता हूं मैं, किसी ने बोला अरे नाम जप करना चाहिए करो, नहीं, मैं जानता हूं कि इनका नाम लेने से मैं शुद्ध हो सकता हूं. आता विचार करायच्या लोकांनी, काही लोकांनी आता कालांतरामध्ये काही सुसाईड केलं होतं, मध्ये स्वतःला मारलं होतं. कशामुळे लोक स्वतःला मारतात? आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेट होऊन. राईट. कि जब मुझे कोई भी रास्ता दिखता नहीं है कि जहां मैं आश्रय ले सकूं, बरोबर आहे, जिथे मी आश्रय घेऊ शकेल असं मला कुठलंही स्थान दिसत नाही, तेव्हा मी विचार करतो की मुझे कोई जीने का मतलब ही नाही आहे. म्हणजे, आणि ही सगळी स्थिती सगळ्यांची आपल्या जगामध्ये. आपल्याला जोपर्यंत कळत नाही की मला आश्रय कुठे भेटणार आहे कम्प्लीट, तोपर्यंत आपण आयुष्यामध्ये इरिटेटेड, फ्रस्ट्रेटेड आणि दुःखी असतो. जेव्हा आपल्याला कळेल की ह्या आश्रय ले सकता, तेव्हा आपण वाचू शकतो ना. मग लोक वाचू शकले असते ना. कशाला सुसाईड केलं असतं या लोकांनी? जेव्हा त्यांना कळलं असतं की नाही, कृष्ण जो है ना मुझे आश्रय दे सकते हैं, मेरा दुख समाप्त कर सकते हैं, या मेरा दुख सहने का मुझे शक्ती दे सकते हैं. राईट. म्हणून जेव्हा आपण भगवंताबद्दल ज्ञान घेतो की भगवंत केवळ दिसायला सुंदर नाहीयेत, पण ते मला आश्रय पण देऊ शकतात. कदाचित जगामध्ये दिसायला कोण सुंदर असेल, पण तुम्हाला आश्रय देऊ शकेल का? तो नाही देऊ शकत ना आश्रय. हे आश्रय देणे गेले केवळ सुंदर तसं काम नाही होत आहे. आणि म्हणून आजकाल जास्त मॅरेजेस फेल होतात. का होतात? ओनली इंस्टाग्राम लव, फेसबुक लव. अरे बहुत अच्छा दिख रहा है यार, बहुत अच्छी दिखती है, क्या साथ में रह के देखो तो मालूम पड़ेगा तुमको. पता चला उसका ऊपर
1 करोड़ का लोन है, दिखने के सामने तो ऐसा दिख सकता है की बहुत कुछ है उसके पास, वास्तविक ज्ञान जोपर्यंत नसेल आपण कसं आपण त्याच्यामध्ये हे करणार, आयुष्य काढणार, राईट? किंवा काही असू शकतो, व्यक्ती स्वभावाने कसा पण असू शकतो, सोबत राहिल्यानंतर तुम्हाला कळेल की 6 महीने अरे बाप रे गलत जगह आ गया, तो पहले जांच पड़ताल नहीं करा, खाली थोड़ा देख के आ गए, ये प्रॉब्लेम होता है, राईट? म्हणून फुल नॉलेज आपल्याला म्हणून कसं होतं की ह्या क्षणाला भगवंत काय करतायत की त्यांनी आपली प्रेमळ बाजू सांगितली 9व्या अध्यायामध्ये. आता काय करतात भगवंत, अरे मैं केवल प्रेमल नहीं हूं, मैं प्रेमल तो हुई बट देखो मेरे क्या क्या ऑपुलेंसेस है, मैं कहाँ कहाँ परवेट करता हूँ. मग असं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपला हार्ट त्यांच्याकडे अजून अट्रॅक्ट होतो, राईट? आणि आपली भक्ती त्यामध्ये स्ट्रॉंग 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 होऊन जाते. प्रभुपाद तात्पर्यामध्ये अजून एक गोष्ट लिहितात, जर तुम्ही गेलात पुढे पुढे जर गेलात लास्टच्या पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात, हा सेकंड लास्ट पॅरेग्राफ मध्ये सुद्धा बघा, जर श्रीकृष्ण देवकी पुत्र म्हणून जाणले जातात तर ते अजन्मा कसे होऊ शकतात. कधी तुम्ही जर हा कधी प्रश्न विचारा बाहेरच्या लोकांना, जे म्हणतात ना की हम भगवान में विश्वास करते हैं, त्यांना कळतच नाही अजन्मा क्या है जन्मा क्या है. वही भगवान कैसे अवतार लेते हैं और कैसे अलग अलग रूप में अवतरित होते हैं त्यांना कळत नाही. याचे विश्लेषण श्रीमद भागवतात सांगितलेले आहे. जेव्हा ते वसुदेव आणि देवकीसमोर प्रकट झाले तेव्हा एखाद्या सामान्य बालकाप्रमाणे ते जन्मलेले नव्हते, ते त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि नंतर सामान्य बालकामध्ये त्यांनी स्वतःचे रूपांतर केले. म्हणून एक मूर्ख व्यक्ती त्याने एकदा तर्कवितर्क करताना एखाद्या सांगितलं, आयआयटीचा हे होता, हे तुम्ही नेहमी एक गौरव करून काढला. त्यांनी प्रश्न विचारला की जब देवकी वसुदेव को मालूम था कि कृष्ण की हत्या होने वाली है या कंस मारने वाला है इन बच्चों को, तो उनको एक ही जेल में क्यों रखा कंस ने. म्हणजे याचं असं म्हणणं होतं की स्त्री पुरुष एकत्र येऊन त्यांच्या संयोगाने हे मुलं सगळे जन्माला आलेली आहेत, राईट? असं त्याला वाटत होतं. मग त्याला उत्तर देताना मैंने सांगितले की एक्चुअली आप जहां से आते हैं आप कहां से पढ़ाई करते हैं, आईआईटी से. वो कम आईआईटी का स्टूडेंट नहीं था, आप आईआईटी के स्टूडेंट, इसलिए आपको समझा नहीं अभी तक, राईट? आपल्या बुद्धीने आपण भगवंतांना समजू शकत नाही. मग तुम्ही भागवत मध्ये वर्णन ऐकलेलं आहे श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला सेवा लीला माताजी श्रीकृष्णाचा जन्म देवकीच्या रूप धारण केलेले साक्षात भगवंत म्हणून. येस. पण त्यांना असं वाटलं की मी जर असं दिसलो तर लोक मला घाबरतील आणि करेक्ट, म्हणून मी सामान्य माणसाप्रमाणे रूप घेतलं त्यांनी. करेक्ट. आणि ते काय देवकी आणि वसुदेवच्या शारीरिक संयोगाने जन्माला आले ना भगवंत देवकीच्या हृदयामध्ये प्रकट झाले, देवकीच्या हृदयातनं मग वसुदेवच्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि त्यातनं मग इकडून मी उलट सांगितलं, रिव्हर्स. वसुदेवकडून देवकीमध्ये प्रकट झाले आणि मग भगवंत प्रकट झाले, राईट? मग अशा लोकांना जस्ट बिकॉज आय हॅव आयआयटी डिग्री आय कॅन अंडरस्टँड गॉड, नो. अरे तू गधडे स्वतःला पण समजू शकत नाही, भगवंतांना काय समजशील, तू कोणाचा आत्मा आहेस ते पण तुला माहित नाहीये. सो दॅट्स वाय असं नॉलेज आपल्याला महत्वाचं आहे, राईट? आणि म्हणून पुढे प्रभात लिहितात हे सांगितल्यावरती एक सुंदर कोटेशन दिलेलं आहे इथे. हा सेकंड लास्ट पॅरेग्राफ आपल्याकडे आहेत ना, अजून काही मिनिटं आहेत, ऍटलीस्ट 20 मिनिटं तरी आहेत. आताशी 8:30 झालेले आहेत. हरे कृष्ण 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 हरे 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 राम. माझी परीक्षा राहिली पण बरं का, सॉरी, कारण की मला ना मोबाईलवर पण काही म्हणजे जमलं नाही काही टाकायला तुम्हाला, आणि माझी परीक्षा पण राहिलेली आहे, तर तेव्हा देऊ शकते प्रभूजी मी. मग क्लास संपला नाही अजून, तुम्ही सांगताय त्या क्लासच्या एंडला सांगितलं जातं. तुम्ही द्याल एक्झाम, काळजी नाही काय करू, एक्झाम द्याल, चिंता नाही काय करू. पूर्ण 2025 आपल्याकडे पडलेले आता, डोंट वरी, राईट? त्यानंतर द्या ज्यांचे राहिले ना एक्झाम. आज आले नाही श्री राधा प्रेम माताजी, जर ऐकत असेल तर त्यांनी वेगळा ग्रुप, हा ओके ओके, पेंडिंग भक्तांचा एक ग्रुप बनवा आणि त्याच्यामध्ये ऍड करत जा जे जे पेंडिंग आहेत ते. आपली परंपरा आहे, काय ना काहीतरी पेंडिंग राहतातच लोक. आहे ग्रुप प्रभूजी, त्याच्यात टाकलेत, सगळ्यांना ऍड केलंय. सेवा कोण लिहिलं माताजी? माताजी मला पण करा. हो माताजी, हो, हरे कृष्ण, हो करतो. आणि मला पण ऍड करा कारण माझे पेपर पेंडिंग आहेत.
अरे कृष्ण, 2 पेपर बाकी आहेत बंडल, एकदा तुम्हाला भेटतील 100+100 200 मार्क्स. अरे बापरे, 200 मार्क्स कसे भेटले? 100+100 राईट. आता बघा इथे सुंदर तात्पर्य प्रभू शेवटच्या ह्याच्यामध्ये प्रभू म्हणतात, श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जे कर्म केले जाते ते सर्व दिव्यच असते. असे कर्म शुभ आणि अशुभ अशा भौतिक परिणामांनी दूषित होऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? या जगामध्ये आपण शुभ आणि अशुभ या 2 गोष्टींच्या कल्पना करतो. राईट, बरोबर आहे. कुठे गेला? हा, येस येस. तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो भगवंत म्हटले, जो मनुष्य मला अजन्मा जाणतो. राईट, आणि जो माझ्या भक्तीमध्ये कार्य करतो. ह्या जगामध्ये आपण शुभ अशुभ या गोष्टींच्या संकल्पनेने चालत असतो. राईट, हे शुभ आहे आणि हे अशुभ आहे. चैतन्य चरित्रामृतामध्ये सांगितले म्हणून की ऍक्च्युअली भद्रा भद्रा सर्व ज्ञान मनोधर्म, येई भल येई मंद येई सर्व भ्रम, की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, सगळं ऍक्च्युअली काय आहे? भ्रम आहे. ऍक्च्युअली सगळं काही चांगलं आहे, वाईट काहीच नाहीये. त्या गोष्टीला आपण कसं यूज करतो त्याने डिसाईड होतं की ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे. राईट, आता हे सांगण्यामागे भ्रम आहे हे सांगण्याप्रमाणे काय? आता प्रभात पुढील जात, प्राकृत जगातील शुभ शुभत्वाची संकल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनकल्पित गोष्टच आहे. कारण या भौतिक जगतात कोणतीच गोष्ट शुभ नाही, सर्व काही अशुभच आहे. कारण मुळात भौतिक प्रकृतीचा अशुभ आहे, आपणही शुभ असल्याची केवळ कल्पना करतो. राईट, पण एवढं सांगितल्यावरती हे तर एक ऍस्पेक्ट झाला की ऍक्च्युअली शुभ काहीच नाही, सगळं अशुभच आहे जगामध्ये. राईट, अशुभ असं आहे इन द सेन्स की ऍक्च्युली आपण सर्व आयुष्यभर जे, समजा तुम्ही स्वप्नामध्ये आहात, रात्री स्वप्न बघताय तुम्ही. आता दुपारी मला स्वप्न आलं, मी पडलो होतो एक अर्धा तास तसाच घेतल्यावरती एकदम भयंकर स्वप्न आलं, एकदम भयंकर स्वप्न आलं होतं. ऍक्च्युअली सांगणार नाही मी भयंकर म्हणजे भयंकर काहीतरी वाईट घटना घडते ना. आणि जेव्हा स्वप्न तुटलं म्हणजे उठलो मी, तर म्हटलं इथे तर काही दिसत नाहीये, इधर कुछ भी नहीं है, यहाँ भी कुछ भी नहीं है, सब ठीक ठाक है, मेरा बॉडी भी ठीक ठाक है, मैं सब ठीक ठाक हूँ, है ना. मग तुम्ही जेव्हा रात्री स्वप्नामध्ये काही पण बघत असाल, स्वप्न एकदा संपलं सकाळी उठल्यावर काय वाटतं तुम्हाला? अरे यार स्वप्नात हवं. राईट, म्हणजे स्वप्नामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याचा काही अर्थ नसतो, अनलेस एकदम आध्यात्मिक स्पिरिच्युअल स्वप्न असेल तर. तुम्हाला गुरु महाराज भेटले स्वप्नामध्ये, एवढी जण सिंग, त्याला आध्यात्मिक स्वप्न म्हणतात. ते आपल्याला फार क्वचित पडतं ना, जीवन काळामध्ये एखाद पडेल, है ना, 100 वर्षामध्ये एक स्वप्न. मग आता हे जीवन जे आहे ना ते स्वप्नाप्रमाणेच मानलं जातं. तुम्ही संपूर्ण जीवन जे काही अॅक्युम्युलेट करता, जमा करता, ते काय आहे? एक स्वप्नामध्ये गोष्टी गोळा केल्याप्रमाणे आहे. जेव्हा आयुष्य संपतं तेव्हा ह्या कुठल्याही गोष्टींचा काही अर्थ राहत नाही. भौतिक स्तरावरती म्हणतोय मी, बरोबर आहे का नाही? मग शुभ काय आणि अशुभ काय, तुम्ही काय गमावलं काय, एव्हरीथिंग बिकम्स झिरो ऍट द एंड ऑफ लाईफ, बिकॉज त्यातलं आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही. यु नो, म्हणून एक तऱ्हेने प्रभुपाद इथे म्हणतात, जर तुम्ही थोडं पुढे गेलात तर, हा तो पॉईंट पुढे अटॅच नाही करू, पण आतापर्यंत इथे एवढाच पॉईंट पकडा. मुळात भौतिक प्रकृती अशुभच आहे, आपण ही शुभ असल्याची कल्पना करतो. आणि ह्या जगाला आपण 100% शुभ बनवू पण शकत नाही भौतिक स्तरावरती. पुन्हा लक्षात ठेवा, मी भक्तिभावाच्या स्तरावरती म्हणत नाहीये. यानं जसं एक उदाहरण दिलं होतं, एक सुंदर उदाहरण आहे की समजा फॉर एक्झाम्पल एक आहे ना, एक शिष्य असतो. तो शिष्य काय म्हणतो माहिती का गुरुला, म्हणजे गुरुजी मेरे जीवन में बहुत प्रॉब्लम है, गुरुजी बहुत प्रॉब्लम है, ये प्रॉब्लम है, वो प्रॉब्लम है, ये प्रॉब्लम है, मुझे इसका उपाय दो ना प्लीज. गुरुजी क्या बोलत नाहीत, कारण गुरुजींना माहिती असते की दुनिया में कोई सोल्यूशन किसी प्रॉब्लम का है नहीं सिवाय कृष्ण भक्ती की. बरोबर आहे का नाही? भौतिक स्तरावर आपण बघतो अजून सुद्धा उदाहरण. मग ते गुरुजी इरिटेट होतात, इसको कितना समझाओ लेकिन समझता नहीं है, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए. मग गुरुजी म्हणतात ठीक आहे, काम करते. ते समोर एक तबेला असतो उंटांचा, त्याला म्हणतात जा त्या तबेल्यात जा जरा, आणि तिथं ना काही उंट उभे आहेत आणि काही उंट बसलेले आहेत. सगळ्या उंटांना बसव खाली, जा मग तुला उत्तर देईन. मग शिष्याला वाटतं की चला मला गुरुंकडून काहीतरी उत्तर भेटेल. हा जातो तिथे, 100 उंट असतात, त्यातले काही बसलेले असतात, काही उठलेले असतात. मग हा जातो, म्हणतो की नीचे बैठो रे. जे उंट उठलेले असतात अर्धे त्यांना बसवतो खाली. तेवढ्यामध्ये काही दुसरे काही उठतात मग त्यांना बसवतो तर दुसरे उठतात, जे उठवले त्यांना बसतो तर दुसरे उठतात, ज्यांना बसवले. असा एक सुद्धा टाइम येत नाही जेव्हा सगळे उंट बसलेले आहेत.
मला कळलं का, कारण उंट उंट असतात, बरोबर ना, उंटाचं डोकं आहे ते, मनुष्य नाहीये तो, पण मनुष्य काय उंटापेक्षा कमी नाहीये, बरोबर आहे का नाही. सांगण्याचं तात्पर्य मग तर जेव्हा गुरुजी तेव्हा अथॉरिटी म्हणतो, गुरुजी मैं थक गया, इम्पॉसिबल है, ये ऊंट ना ऊंट है, वो थोड़ी मेरे जैसा शिष्य है, त्याला वाटतं की माझ्यासारखा हे नाहीये. गुरुजी म्हणतात तू भी ऊंट ही है. तेरे को यही समझाने के लिए भेजा वहां पे कि वो ऊंट है, वो बैठेगा नहीं, अगर तू एक को बैठाएगा दूसरा उठेगा, दूसरे को बैठेगा तीसरा उठेगा, तीसरे को बैठेगा चौथा उठेगा. त्याचप्रमाणे या जगाचा स्वभाव असा आहे की या जगामध्ये तुम्ही असं विचार करत असाल ऐसा कोई लाइफ है क्या जो टोटल प्रॉब्लम फ्री है, ऐसा लाइफ कभी नहीं हो सकता बेटा. एक प्रॉब्लम खत्म हो गया दूसरा आएगा, दूसरा खत्म हो गया तीसरा आएगा, अच्छा तीसरा खत्म हो गया पहला वाला प्रॉब्लम वापस चालू हो जाएगा, सॉल्व किया था आपने पहले 10 दिन पहले. तुम्ही आज 10 दिवसापूर्वी काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व केला असणार, बरोबर आहे का नाही. काहीतरी जुगाड तुम्ही काढणार असेल एखाद्या प्रॉब्लेमला 10 दिवसापूर्वी, आणि 10 दिवसानंतर आज किंवा उद्या तो प्रॉब्लेम पुन्हा आला. जसं घरामध्ये तुम्ही एखादा पंखा रिपेअर करता, किंवा सिंपल एक्झाम्पल घ्या, इथे मी जिथे बसतो ना, इथे काय म्हणजे सगळं स्वच्छ आहे, साफसफाई, पण काही मच्छर आहेत, ते मच्छर ना फक्त माझ्या कमरेच्या खाली पायावरती चावतात. ते आतापर्यंत एक सुद्धा मच्छर माझ्या कधी डोक्यावर चावला नाही. आता तुम्ही मला ह्याला काय म्हणणार, तुम्ही मला सांगा. हे खोटं बोलत नाहीये मी, लिटरली एक सुद्धा मच्छर आतापर्यंत माझ्या हातावर किंवा माझ्या डोक्यावर कुठेही चावला नाहीये. ते ना ते टेबलाच्या खाली कुठेतरी बसलेले असतात, जेव्हा मी ऑफिसला येतो बसतो येते बरोबर ते येतात पायावर चावतात. मग त्याच्याकरता मी खाली एक पंखा लावलेला आहे. मग काय काय भक्त माझ्याकडे येतात, ते म्हणतात ये डबल डबल फैन क्यों लगा है, एक फैन ऊपर एक फैन नीचे, समझ में नहीं आया. मग त्यांना सांगावं लागतं ये फैन वो प्रॉब्लम के लिए है. अच्छा ऊपर के फैन किस लिए, ऊपर अरे हवा चाहिए ना बाबा, और नीचे तो खाली मच्छर के लिए है. मग तुम्ही आता मला सांगा, हे मच्छर त्यांना कळत नाही का कि अगर काटना है तो ऊपर भी काटना चाहिए ना, नीचे क्यों काटते हो पैर में. ह्या प्रॉब्लेमला काही समाधान आहे का. त्यांना अंधारी जागा आवडतो प्रभूजी, आणि ते स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न तुमच्या समोर आले तुम्ही माराल ना त्यांना. मग हे इंटेलिजन्स त्याला कोणी दिलेलं आहे, भगवंताने दिलेलं आहे. आणि ते इंटेलिजन्स तुम्ही समजू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं की इधर क्यों काटता है, उसको अपना इंटेलिजेंस है, दिमाग है उसको, वो कोने में बैठता है और उधर से जब पैर लगाता है तो आके काटता है. मग याला काही सोल्यूशन नाही. ते म्हटलं की गुड नाईट लगाओ, ये लगाओ. मी म्हटलं कुछ सोल्यूशन नहीं है उसका. उसका सोल्यूशन है जब वो काटेगा तो हवा लगाओ, और हवा नहीं तो पैर ऊपर लेके बैठो. राईट. लाईफ अशी आपली स्ट्रक्चर्ड आहे की काही गोष्टींना समाधान तुम्हाला भेटणारच नाही. शिवाय एक त्या गोष्टीला टॉलरेट करा, राईट, सहन करा, आणि आपलं चुपचाप हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. म्हणून या जगामध्ये कम्प्लीट सोल्युशन सगळ्या समस्यांना कधी भेटेल असं होऊ शकत नाही. नॉट पॉसिबल. म्हणून हे पूर्ण जग शुभ नाहीये. मग आता प्रभुपाद नेक्स्ट सांगतात, तो फिर क्या करें हम, चिल्लाते बैठे कि प्रॉब्लम का सोल्यूशन नहीं है, दुनिया खराब है. नहीं, प्रभुपाद कहते हैं, आगे प्रभुपाद म्हणतात, पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने केलेल्या कृष्ण भावना होईल केल्यावरच खरे मांगल्य अवलंबून असते. राईट. म्हणून जर आपल्याला आपली कर्मे शुभदायी करायची असतील तर आपण भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले पाहिजे. असे मार्गदर्शन श्रीमद भागवत आणि भगवद्गीता यासारख्या शास्त्रांमध्ये किंवा प्रामाणिक अध्यात्म गुरुद्वारे दिले जाते. अध्यात्म गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असल्या कारणाने त्यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी केलेले मार्गदर्शन होय. म्हणून ज्या गोष्टी कृष्ण भावनेमध्ये केल्या जात नाहीत त्या गोष्टी ऍक्च्युली नेहमी प्रॉब्लेमॅटिकच असतात. आणि जी गोष्ट आपण भगवत भावनेमध्ये केलेली आहे त्या गोष्टीला ऍक्च्युअल शुभत्व प्राप्त होतं. अदरवाईज कुठली गोष्ट शुभदायी नाही या जगामध्ये. तुम्ही बघा, आता तुम्ही या जगामध्ये एखादा कर्म करता, प्रत्येक कर्माला त्याला एक रिॲक्शन लागते की नाही. तुम्ही पैसे कमवता तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पैसे कमवता, तुम्ही प्रामाणिक आहात तर तुम्हाला काही कष्ट होणार नाही असं असतं का. तुम्ही जे पैसे कमवता, ज्या एम्प्लॉयरकडे काम करता, तो एम्प्लॉयर जो आहे तो समजा चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असेल आणि तुम्हाला देत असेल, तुम्हाला कर्म लागणार नाही का. मग आता सगळे म्हटलं आम्हाला जॉब सोडायला लागेल का आता आमचा सगळ्यांचा. कारण सगळीकडे ब्लॅक मनी असतोच, नसतो का.
सगळीकडे ब्लॅक मनी असतो. तुम्ही जे दैनंदिन जीवनामध्ये घरामध्ये ज्या गोष्टी वापरता प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी काळा स्पर्श झालेलाच आहे. मग आता काय सगळं सोडून देणार का? तसं बरं केलं तर मग सगळं सोडायला लागलं आपल्याला. आता इंटरनेट एक्झाम्पल फरक आहे. इंटरनेट किती प्रदूषण आहे इंटरनेटमध्ये माहिती आहे का तुम्हाला? इंटरनेटवरती किती प्रदूषण आहे. पण तेच इंटरनेट जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये लावलं जातं तेव्हा काय होतं? ते शुभदायी बनतं. तेच जेव्हा भोगक्रियेमध्ये लावलं जातं तेव्हा अशुभ बनतं. प्रत्येक गोष्ट त्या प्रकारे जी भगवंताच्या सेवेत लागते शुभदायी होते, जी भगवंताच्या सेवेत लागत नाही ती अशुभ बनते. राईट. सो दॅट्स वाय ते प्रभुपाद कन्क्लूड करतात की ऍक्च्युअली स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म डिसाईड करते की एखादी गोष्ट शुभ आहे किंवा अशुभ आहे. आणि त्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे? भगवंतांच्या भक्तांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे की ही गोष्ट कशी त्यांच्या सेवेमध्ये लावली पाहिजे. राईट. म्हणून भगवंत म्हणतात हे ज्ञान तुला मी देत आहे अर्जुन. असं मूढ समर्थेषु सर्व पापे प्रमुच्यते. अशा प्रकारे तू पापांपासून मुक्त होऊ शकशील. आणि देन नाव आता जेव्हा चौथा श्लोक चालू होतो, अजून आपल्याकडे आहेत 20 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं आहेत, तेव्हा सडनली काही क्वालिटीज भगवंत सांगायला चालू करतात. राईट. असं वाटतं की जणू काय भगवंत ऑफ ट्रॅक गेलेत. आता म्हणत होते की मैं ये बता रहा हूं ये ऐसा होना चाहिए. राईट. मग आता सडनली ह्या क्वालिटीज काय चालू करतात? चौथ्या श्लोकामध्ये वाचा कल्पतरू राधा माताजी वाचा श्लोक नंबर 4. हरे कृष्ण. बुद्धिर्ज्ञानं क्षमा सत्यं दमक्षमा सुख दुःखं भवभावो भयं चाभयमेव च. त्याचं हे दिले पाचव्या श्लोकाचं. पाचवा पण वाचा, कंटिन्यू आहे. अहिंसा समता तुष्टिस्तपो दान यशो यश भवन्ति भावभूतानां मत एव द्विधा. बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्ता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, क्षमता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पहिले भगवंत म्हटले सगळे देवता ऋषी माझ्यापासून उत्पन्न झालेत. म्हणजे ऋषी आणि देवता मला जाणू शकत नाहीत. सी ट्राय टू अंडरस्टँड आपण कुठे पोहोचतोय. त्याच प्रकारे भगवंत म्हणतात या जगामध्ये जे लोक स्तुती करतात, अरे बुद्धी है इसके पास, अरे अहिंसा है, अरे सत्यता है, इंद्रिय संयम है या फिर मनोनिग्रह है, ये सारे क्वालिटीज कहां से आए हैं? मुझसे आए हैं. इसलिए इन क्वालिटीज के माध्यम से भी तुम मुझे जान नहीं पाओगे अर्जुन. कळलं का तुम्हाला? सारे ऋषि मेरे बारे में नहीं जान सकते क्योंकि मुझसे पैदा हुए हो. जब मैं बताऊंगा तब जान सकते हैं. सगळे देवता ते पण मला जाणू शकत नाहीत कारण देवता पण माझ्याकडून उत्पन्न झालेले आहेत. त्याचप्रमाणे या सगळ्या क्वालिटीज ज्याला जगामध्ये फार वाहवाही केली जाते, कितना सत्यवादी है, कितना प्रामाणिक है, कितना ऑनेस्ट है, कितना शूर है या बुद्धिमान है, ये क्वालिटीज से भी तुम मुझे नहीं जान पाओगे अर्जुन, क्योंकि ये सारे क्वालिटीज वो भी मुझसे उत्पन्न हुए हैं. जो मुझसे उत्पन्न हुआ है उससे तुम मुझे नहीं जान पाओगे जब तक मैं रिवील ना करूं. राईट. मग आता प्रभुपाद याला आपल्याला कृष्ण भावनेत अँगल देऊन भरपूर देतात या सगळ्या गोष्टी क्वालिटीचे. आपण एक लाईन बघूया जस्ट ब्रीफ मध्ये. प्रभुपाद म्हणतात जीवांचे विविध गुणधर्म मग ते चांगले अथवा वाईट असोत सर्व भगवान श्रीकृष्णाने निर्माण केले आहेत. त्याचे वर्णन या श्लोकांमध्ये करण्यात आले आहे. मग आता पहिलाच डिबेट. अच्छा भगवान से आता हमने सुना है आज तक. बरोबर आहे. चांगल्या गोष्टी भगवंतापासून निघतात. आता तुम्ही याच्यामध्ये बघा बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयम, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. राईट. मग कुणाला वाटणार नाही की माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी असाव्यात. मेरे साथ इंद्रिय संयम होना चाहिए, बुद्धि होनी चाहिए, ज्ञान होना चाहिए. लेकिन दुख, जन्म, मृत्यु और भय ये सब चीजें तो नेगेटिव है ना. अच्छा ये भी भगवान से आता है क्या? तुम्ही मला सांगा. दुःख भगवंताकडून येतं आपल्याला. हो ना म्हणतात सीमा माताजी. म्हणजे फुल गॅरंटी आहे. हो ना. आता एक क्वेश्चन होता मोठा वेळेला वेदांत. हा तर मला ही पैसा क्षेत्र प्राप्त क्षत्रिय. सॉरी मी मला म्यूट केलं. मी अनम्यूट करा.
सीमा माताजी, तुम्हाला मी म्यूट केलं. ठीक आहे. प्रभूजी दुःख आपल्या कर्माने येतं आपल्या वाट्याला. पण इथे भगवान म्हणतात की मुझसे आता है, मुझसे उत्पन्न होत आहे. भगवान म्हणतात की हे गुण माझ्याद्वारेच उत्पन्न होत झाले आहेत. सी मग आता हे काय डिफरन्स आहे बोला. भगवंत म्हणतात माझ्याकडून येतं आणि दुःख तर आपल्या सुख किंवा दुःख आपल्या कर्माने येतं. म्हणजे काय, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. वॉशिंग पाउडर, घड़ी घड़ी डिटर्जेंट, पहले इस्तेमाल कीजिए और फिर बोलिए कि ये अच्छी है कि बुरी चीज है. बिना इस्तेमाल के बोली मत. तुमच्या शब्दामध्ये अनुभव जोडला पाहिजे तुम्ही. या जगाला ज्याने अनुभवलेला आहे ना तो सांगू शकतो उत्तराला. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे नो डाऊट. तर तुम्ही म्हणताय ना, तर तुम्ही उत्तर दिलेली आहेत की आपल्या कर्मामुळे आपल्याला दुःख येतं. राईट. जिसने वॉशिंग पाउडर बनाया उसने तो ये नहीं कहा ये अच्छा है बुरा है. उसने कहा पहले इस्तेमाल करो फिर देखो क्या है, अच्छा है कि बुरा है. हरे कृष्ण प्रभूजी, हरी बोल. हा बोला. अजून एक फिलॉसॉफर आले तिकडे. बोला ममता डिंगर माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दुःख हे आपल्या मानण्यावर आहे ना. आपण जर त्या गोष्टीला ऍक्सेप्ट केलं की दुःख म्हणून आपण हे दुःख आहे माझं, आपण त्याला जर आपण सुखाच्या याच्यात मानलं तर सुख येऊ शकतं. आपण जर दुःखाचं रूप दिलं तर दुःख येऊ शकतं आपलं. हरे कृष्ण. यांची जोडी आहे ना चार लोकांची. कल्पतरू राधा माताजी, परम गुरुणा माताजी, आमच्या बरसाना किशोरी माताजी, चित्रलेखा सगळी माता, यांची जोडी आहे. हे बुक डिस्ट्रीब्युशन निघाले की ते धमाका करून येतात. हरे कृष्ण. आपल्या मान्यवरती बरोबर आहे. पण तुमचं उत्तर जे आहे ना ते एकदम आध्यात्मिक स्तरावरती आहे, प्युअर स्पिरिच्युअल. त्याला आपली तयारी पाहिजे ते ना ऍक्सेप्ट करण्याकरता. जेव्हा तयारी असेल तेव्हा आपण त्या स्तरावरती उत्तर ऍक्सेप्ट करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा मलेरिया झाला असेल तर मलेरिया झालेला आहे की नाही झालेला आहे. तुम्ही म्हणाल की मुझे नहीं हुआ है मलेरिया, एब्सोल्युटली मलेरिया नहीं हुआ है. मुझे चक्कर आ रहा है, नहीं आ रहा है. मुझे उल्टी हो रहा है, नहीं हो रहा है. मुझे कुछ भी नहीं हो रहा है क्योंकि मैं सनातन आत्मा हूं. हे कधी जेव्हा तुम्ही आत्मिक स्तरावर पूर्णपणे पोहोचाल तेव्हा ऍब्सोल्युटली तुम्ही बॉडीली शारीरिक स्तर तुम्ही पार करून अध्यात्माच्या पूर्ण आत्म्याच्या स्तरावर पोहोचलेला, बरोबर का नाही. म्हणून बघा जे जंगलामध्ये रानामध्ये किंवा मधुगिरी राहून वानप्रस्थावासमध्ये राहणारे जे साधू संत असतात ते त्यांना कोण डॉक्टर नसतो, त्यांना राहायला कुठलं बेड नसतं. मी बघत असतो ते व्हिडिओ, चित्रकूटचे वगैरे येतात बरेच. एकदम दूर वनामध्ये कुठेतरी गुहेमध्ये राहतात साधू संत, जे भेटेल त्याच्यामध्ये मधुगिरीमध्ये ते जेवण बनवतात, खातात. नर्मदा नदीच्या किनारी राहणारे बरेच साधू संत आहेत. युट्यूब मध्ये अशा गोष्टी बघाव्यात, इकडे तिकडे प्रकल्प बघण्यापेक्षा. बघा तुम्ही स्क्रोल करून बघा चित्रकूटमध्ये, किंवा तुम्ही नर्मदा नदीला जाल तिकडे वरती, नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती असे कितीतरी साधू संत आहेत. मोठे मोठे ज्यांचे घर होते, जमीनदार होते, त्यांनी घर सोडून जाऊन एकटे राहतात है ना. आपलं जे काय असेल ते भजन करत जातात, दिवसभर प्रसाद बनवतात, खातात, आणि कोणी असेल ना यात्रेकरू त्यांना प्रसाद बनवून देतात फ्री मध्ये सगळं. तुम्ही तेव्हा म्हणू शकता की ठंडी लग रही है मुझे अभी, नहीं ठंडी नहीं लग रही है. भले अभी नॉर्थ में 4 डिग्री टेम्परेचर आहे. मग ते नागा बाबा जे असतात तुम्हाला माहिती ना कसे उघडे असतात ते. ठंडी लग रही है, नहीं लग रही है. गरम हो रहा है, एब्सोल्युटली गरम नहीं लग रहा है. क्यों? क्योंकि मैंने अभी शारीरिक स्तर पार कर लिया है. आणि आता मग तुमचं उत्तर व्हॅलिड आहे त्या स्तरावरती. मग आता काय लोकांना उत्तर दिलं की आपल्याला आपल्या कर्मामुळे दुःख होतं. राईट. मग हे कर्मामुळे दुःख होते काय, पहिले इस्तेमाल कर लिया है. अभी विश्वास हो गया कि अरे यार ये दुनिया क्या है, मैंने इस्तेमाल तो कर लिया लेकिन दुख बहुत है इसमें. और दुख क्यों है? मेरे कर्मों की वजह से दुख. लेकिन कृष्ण यहाँ पे कहते हैं कि ये गुण मेरे द्वारा दिया गया है. गुण मेरे द्वारा दिया गया है इसका अर्थ ये नहीं कि वो गुण हमने लेना है कि नहीं लेना है, आपके ऊपर आहे. मग भगवंतानी सिस्टम बनवून ठेवलेली आहे संसाराची. जैसे जेल बनाया गया है. राइट. बरोबर आहे गोपीगण माताजी, चक्कर आलं दिसत तुम्हाला. जेल बनवलेली आहे. जेलमध्ये जायचं की नाही जायचं कोण ठरवतं? आपण जर वाईट कर्म केलं जेलमध्ये जाणार. बाय द वे आजकाल जेलमध्ये गीता वाटल्या जातात.
ते भुसावळच्या जेलमध्ये गीता म्हटल्यात, तो म्हणाला अच्छा यार जेल में गीता मिलता है बाहर रह के मुझे गीता नहीं मिला, जेल में मिल रहा है, राइट. आता मग जेल मध्ये जाना नहीं जाना हमारे ऊपर है ना, मतलब हम डिसाइड करते हैं कि हमारा पूरा सेम पॉइंट बैक टू स्क्वायर. सेवा को नीला माता जी, हम डिसाइड करते हैं कि इस कर्म का रिजल्ट अच्छा होगा या बुरा होगा, राइट. अवॉर्ड देने वाले भगवान ही है, लेकिन डिसिजन हमारे पास है. जसं एखादा मुलगा एक्झाम मध्ये पास व्हायचं की नापास व्हायचं हे तो ठरवतो, पण जेव्हा तो पास होईल तेव्हा सर्टिफिकेट पास नापासचा कोण देतं? गव्हर्नमेंट देते. पास हो गया, अरे असं असतं कधी कधी, जर तुम्ही पास झालात पण गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही यू आर नॉट व्हॅलिड. तुम्ही म्हणे मैं पास हो गया, आपके बोलने से पास हो गया आप, जब तक सरकार लिख के नहीं देता है कि ये पास हो गया भाई, इसको आगे बढ़ाओ, राईट. म्हणजे दुःख किंवा सुख हे आपण आपल्या ओढून घेतो आपल्या कर्मानुसार. म्हणून इथे जे वर्णन दिलेलं आहे पहिले, चांगले असोत किंवा वाईट हे सर्व भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलेलं आहे, पण ते चांगलं किंवा वाईट हे आपण इधर ऍक्सेप्ट म्हणजे घ्यायचं की नाही घ्यायचं आपण ठरवू शकतो. हे या स्तरावरती उत्तर. याला आणखीन जर डीपर गेलं तर परमकरुणा माताजींचं उत्तर, ये संसार तो पूरा बुरा ही है. ऑफकोर्स मैं गलत काम नहीं करूंगा, लेकिन नहीं करूंगा तो भी मुझे दुख होगा ना संसार में, होगा कि नहीं. बुढ़ापा आएगा, बीमारी आएगी, लेकिन अगर मैं आध्यात्मिक स्तर पे हूं, जैसे भक्ति तीर्थ महाराज होते, एवढे वेदने में दुःखामध्ये तरी सुद्धा भगवान की भक्ती में मगन थे. त्यांच्या चेहऱ्यावरती सुंदर असा चेहरा हसरा होता, राईट. का? कारण आध्यात्मिक स्तरावरती गेलेल्या भौतिक स्तर पार केलेला आहे. सो दिस इज हाऊ फर्स्ट लाईन. नंतर ऑफकोर्स प्रभुपाद एक एक गोष्ट एक एक लाईन देत आहेत. पहिली आपण ह्याला पूर्ण करूया 5 मिनिटात. बुद्धी, प्रभुपाद म्हणतात, बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय. ज्ञान म्हणजे चेतन आणि जड पदार्थ वस्तूंना तत्व जाणणे होय. आणि प्रभुपाद देतात, विश्वविद्यालयीन शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त केलेले असते ते केवळ पदार्थाशी संबंधित असते, म्हणून या ठिकाणी अशा शिक्षणाचा ज्ञान म्हणून स्वीकार करण्यात आलेला नाही. बघा, इव्हन ज्ञानाच्या पण व्याख्या असतात. आपलं शालेय शिक्षण म्हणजे ज्ञान आहे का? आपण तुम्ही म्हणता ना, ज्ञान घेतलं माझ्या पोरांनी, माझा मुलगा ज्ञानी आहे. आणि आई वडील पण तेच म्हणतात. मी जेव्हा घरी घरी जातो, ते दसरा दिवाळी जे लावतात ना टीका वगैरे, ते करतात, पूजा करतात. ऍक्च्युली आमच्याकडे रिच्युअल आहे, ते दसऱ्याला गेले की ते हे लावतात, टिळ्या वेळा लावतात आणि पूजा करतात लहान मुलांचे आई वडील. तर ते नेहमी म्हणतात, मेरा बेटा ज्ञानी बने, मेरा बेटा ये बने वो बने. ज्ञानी म्हणजे त्यांच्या हिशोबाने काय, जास्तीत जास्त विद्या घे, शाळेत जाऊन मोठा होईल. त्यांना माहित नसतं ज्ञानी म्हणजे ऍक्च्युली ज्याने वास्तविक जाणलेलं की मी कोण आहे आणि भगवंत कोण आहे, संसार काय आहे. ते म्हणतात मेरा बेटा ज्ञानी हो, सारे कष्ट इसके हरले. दिस इज गुड ब्लेसिंग्स, बट देन आपल्याला कळलं पाहिजे की ऍक्च्युली ज्ञान म्हणजे काय आहे, राईट. लाईक दॅट. या शिक्षणामध्ये केवळ भौतिक तत्व आणि शारीरिक गरजांकडे विशेष ध्यान दिले जाते, म्हणून शिक्षण ज्ञान परिपूर्ण नाही. म्हणून प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात, शिल्पविद्या. एक इंजिनियर है वो जानता है केवळ हातोडा कैसे ठोकने का. अरे इंजीनियर म्हणजे काय है कोई यहाँ पे इंजीनियर. इंजीनियर मतलब जिसने केवल हथौड़ा ठोकना जाना है. इंजीनियर मतलब वो नहीं जिसको बुद्धि है, जो डिस्क्रिमिनेट कर सकता है कि ये सही है मेरे जीवन के लिए, गलत है. डिस्क्रिमिनेटिंग पॉवर त्याला म्हणत नाहीत, म्हणून तर असे इंजिनियर लोक सुसाइड करतात ना. पण डिस्क्रिमिनेटिंग पॉवर नाहीये वो, गलत क्या है सही क्या है उसमें निर्णय नहीं ले सकते हैं लोग, राइट. देन असमोह. असमोह म्हणजे मनुष्य द्विधावस्थेमध्ये नसतो आणि तो दिव्य ज्ञानातून जाणतो, दिव्य तत्वज्ञान जाणतो, तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो, राईट. असमोह. तर तुम्ही पुढे वाचू शकता एक पॉइंट. एक दिलेला आहे, क्षमा. मनुष्याने सहनशील असले पाहिजे आणि इतरांना त्यांच्या लहान सहान अपराधांसाठी क्षमा केली पाहिजे. दॅट इज क्षमा. सत्य म्हणजे इतरांच्या हितांचे तथ्यांचे यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे. तथ्यांचे विकृतीकरण करू नये. जी वस्तुस्थिती असेल ती बोलून द्यावी. प्रभुपाद म्हणतात, सत्य स्पष्ट आणि उघडपणे बोलावे जेणेकरून इतरांना वस्तुस्थिती कळून येईल. जर एखादा मनुष्य चोर असेल तर तो चोर असल्याचे लोकांना सांगितले तर ते सत्यच आहे. अजून एक क्षमा खाली, एक क्षमा आपण वरती बघितलं खालच्या पॅराग्राफमध्ये. क्षमा. क्षमा म्हणजे ऍक्च्युअली इंद्रिय निग्रह. प्रभुपाद लिहितात, इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरवण्यास कोणताच निर्बंध नाही.
परंतु अनावश्यक इंद्रिय भोग हा आध्यात्मिक प्रगती करता हानिकारक आहे. राईट. आणि प्रबोधांचा एक क्लासिक स्टेटमेंट आहे पुढे, जर तुम्ही गेलात थोडस तुम्ही वाचला तुम्हाला चक्कर येईल. प्रबोध लिहितात, म्हणून अनावश्यक उपभोगापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे मनुष्याने निरर्थक विचारांपासून मनाला निग्रहित केले पाहिजे. याला श्रम म्हणतात आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे. तसेच धनार्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दौडू नये, कारण तो विचारशक्तीचा दुरुपयोग आहे. राईट. दिवसात आपण 12 तास 15 तास आपण याच्यावरती विचार करत असतो. धनार्जन कसं होईल, धनार्जन कसं होईल, धन कसं भेटेल, माझा पगार कसा वाढेल, माझी सॅलरी कधी जास्त इम्प्रूव्ह होईल, किंवा इथे मी गुंतवलं तर इथनं किती पैसे भेटतील. राईट. म्हणून प्रभात म्हणतात चिंता नाही करायची पैशांबद्दल. याचा म्हणण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही नोकरीला जाऊ नका उद्या. म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनाला आपण असं अरेंज केलं पाहिजे की आपण ऍटलीस्ट 2 तास शांतपणे बसून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही कमीत कमी 2 तास आपण शांतपणे बसून जप करू शकेल. राईट. जर आपण शांतपणे जप करू शकत नसेल 2 तास बसून, समजून घ्यायचं की आपला वेळ काय चाललेला आहे, केवळ धनार्जनामध्ये चाललेला आहे आणि तो विचारशक्तीचा दुरुपयोग आहे. भले जगामध्ये लहानपणापासून ते हीच ट्रेनिंग असते की धन कैसे कमाने, धन कैसे कमाने. प्रबोधात मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्याकरता मनाला युक्त केले पाहिजे. मी वाचत होतो मुक्त केले पाहिजे, जे तसं पण आहे. Isn't it? हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केले असावे. राईट. लाईक दॅट. प्रबोध म्हणतात पुढे, सुखम म्हणजे कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करण्यातच मनुष्याने सुख मानले पाहिजे. आणि ज्याप्रमाणे जो कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल असते तेच कष्टपद किंवा दुःखप्रद मानले पाहिजे. म्हणजे सुख आणि दुःख काय आहे, जे भगवंतांच्या जवळ आपल्याला घेऊन जातं ते सुख आहे, आणि जे भगवंतापासून आपल्याला दूर दूर घेऊन जातं ते काय आहे, दुःख आहे. जी गोष्ट आपल्याला चॅन्टिंग करण्यामध्ये मदत करते ते आपलं सुख आहे. भले सकाळी 4 वाजता उठायला लागेल, आता थंडी आहे, कडक थंडी आहे, एवढी मोठी जाड गोधडी घेऊन झोपत असाल तुम्ही रात्री. आम्हाला मुंबईत तर काय जाणतच नाही. ते मुंबईतली जास्त थंडी म्हणजे काय माहितीये काय, अंगावरती घ्यायचं नाही, बस एवढंच. सॉरी, अंगावर एक पातळ चादर घ्यायची, दॅट्स इट. किंवा फॅन लावायचा नाही. ही मुंबईतली थंडी. पण तुमच्याकडे थंडी असेल ना प्रचंड? नाहीये, आहे. एवढे मोठा बँकेट घेऊन झोपताना तरी एवढं झाड. हा, मधुसूदन प्रिय माताजी म्हणतात एवढं झाड. मग एकदा घेतलं की मग उठायला होतच नाही. मग हे काय आहे, मनुष्याने याच्यामध्ये काय मानलं पाहिजे, दुःख मानलं पाहिजे. सकाळी जर ह्याने उठायला होत नसेल गरम गोधडीमध्ये, हे काय आहे, दुःख आहे. प्रभूजी तुम्ही तर म्हणजे तुम्हाला सुख भेटलेलं आहे. मग ही गोधडी जेव्हा आपण बाजूला करू सकाळी 4 वाजता किंवा 4:30 5 तुमचा जो टाइम असेल ते 6 मध्ये 3ला उठू नका. माझ्या इथं फोन येईल माझ्या घरी मंदिरामध्ये. एक क्लासमध्ये सकाळी उठतात लोकांना 3 वाजता. ते उठा तुमच्या टाइममध्ये, पण उठलं पाहिजे आणि एक वेळ काढला पाहिजे जप करण्याकरता आपला. राईट. गोधडी अंगावर घेऊन झोपले म्हणजे काय आहे, सकाळी 4ला 5ला दुःख आहे, आणि गोधडी बाजूला गेली म्हणजे काय, सुख आहे. कारण आपल्याला त्याने कृष्ण प्रेम प्राप्त होईल, जे आपल्याला मोठी गोधडी देईल. ती पण अशी गोधडी जी परमनंट आहे, जी गोधडी कधीच नष्ट होणार नाही. राईट. सो लाईक दॅट. तर आपण पुढे कंटिन्यू करू याला, राहिलेल्या पार्टीज नंतर कंटिन्यू करू. राईट. तुमचा आता गोधडी घ्यायचा वेळ झालेला दिसतोय. ओके. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत प्रणाम.